आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची कथा समर्थांना हाक भाग 3। मागच्या संभाषणात आप्पाचे लक्ष इतके एकाग्र झाले होते की डोळ्यांच्या अगदी कोपऱ्यातून दिसलेली हालचाल त्याच्या नजरेतून जवळजवळ सुटलीच। खोलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून अर्धवट सावलीचा फायदा घेत एक काळसर डाग सुमतीच्या रोखाने सरकत होता। अप्पाला एका सेकंदाचा उशीर झाला असता तर तो डाग सुमतीच्या कॉटखाली दिसेनासा झाला असता। समर्थ! अप्पा एकदम ओरडला। एका क्षणात ते त्याच्या शेजारी हजर झाले। समर्थ, खोलीत काहीतरी आहे, हिच्या कॉटखाली गेले। ठीक आहे, मी त्याचीच अपेक्षा करीत होतो। मागे सर अप्पा। 4 पावले मागे सरून अप्पा कॉटवर निश्चल पडलेल्या सुमतीकडे पाहू लागला। तिथेच काहीतरी होणार होते। दुष्टतेला जणू अंतच नव्हता। तिच्या रूपांची विविधता बुद्धी गुंग करून टाकणारी होती। एखादा धुराचा लोट सरकावा तसे काहीतरी सुमतीच्या शरीरावरून गेले। तिचे डोळे खाडकन उघडले। शेवटी हे संघर्ष मानवी शरीराच्या पार्श्वभूमीवरच व्हायचे अप्पाला वाटले। शरीराच्या त्या रिंगणातच ही झटपट व्हायची। आत्तापर्यंत कितीतरी वेळा तो या प्रकारांना साक्षीदार झाला होता, पण त्याने सराव होत नव्हता। भीती कमी होत नव्हती। सुमतीचे ते विस्फारलेले डोळे पाहताच शरीरावर काटा यायचा तो आलाच होता। छातीतील धडधड सुरू झालीच होती। सुमतीचा चेहरा एकदम कठीण झाला होता। त्यातले स्त्री सुलभ मार्धव कोटच्या कोठे गेले होते। नजरेत एक प्रकारची मगरुरी होती। तिने आपले हात सावकाश उचलले, डोळ्यांसमोर धरले, त्यांची उघडझाप केली आणि मग दोन्ही हात शरीराच्या दोन्ही बाजूंना टेकून ती ताडदिशी उठून बसली। समर्थ जागचे हल्लेही नाहीत। सुमती आणि मावशी या दोघींच्या मध्ये ते उभे होते। सुमतीची ती विलक्षण नजर खोलीभर फिरली आणि मावशींवर खिळली। अप्पाला क्षणभर असे वाटले की सुमतीच्या नजरेतून जणू काहीतरी खरोखरच बाहेर फेकले जात आहे। मावशींचा वेध घेत घेत ते त्यांच्या भोवती कुळिष्टकांच्या नाजूक धाग्यासारखे अलगद पडत आहे। मावशी खुर्चीवरून एकदम उठल्या, वेडेवाकडे हात करीत स्वतःभोवती फिरायला लागल्या। त्यांची दाराकडे धाव घ्यायची इच्छा असावी, पण कशाने तरी त्या अडवल्या जात होत्या। अगदी साहजिकपणेच अप्पाचे लक्ष मावशींवर खिळून राहिले। समर्थ आणि सुमती यांच्याकडे तो पाहत नव्हता। तेव्हा त्या 1-2 क्षणात काय झाले ते त्याला कळलेच नाही। एकदम काहीतरी झटापट सुरू झाली। एक अर्ध किंचाळी ऐकू आली। अप्पाची नजर कॉटकडे जाईपर्यंत सुमती पुन्हा एकदा खाली कोसळली होती। समर्थांनी तिचा हात हाती घेतला होता। तो त्यांनी अलगद तिच्या छातीवर टेकवला आणि ते सावकाश मावशींकडे वळले। मावशी अजूनही स्वतःभोवती फिरत होत्या। एखाद्या पिंजऱ्यात सापडलेले जनावर जशी सुटकेची वाट शोधते तशी त्यांची ती हालचाल वाटत होती। समर्थ मावशींवरची नजर न काढता म्हणाले, अप्पा, खाली जाऊन डॉक्टरांचे कसे काय आहे ते पहा बरे। त्यांना वर बोलावू का समर्थ? हो, दाराला आतून कडी घाला आणि दोघे वर या। अप्पा खाली गेला। डॉक्टर खुर्चीत बसले होते आणि गाढ झोपेत होते। त्यांना जाग आणायला अप्पाला त्यांना जोरात हलवावे लागले। दचकून ते जागे झाले आणि इकडे तिकडे पाहत एकदम सावरून बसले। डॉक्टर, समर्थांनी वर बोलावले आहे, दाराला आतून कडी घालून या। मला झोप लागली होती। किती वेळ? किती वाजले आहेत अप्पा? 6 वाजत आले डॉक्टर। वर चला, समर्थ वाट पाहत आहेत। डॉक्टर आळसावलेल्या शरीराने उठले, खुर्ची भिंतीपाशी सारली, दाराला कडी घातली, बोल्ट सरकावला आणि ते व अप्पा वर आले। मावशी होत्या तिथेच उभ्या होत्या। सुमती कॉटवर झोपलेली होती। समर्थांनी खिडकीवर एक काळी चादर लावली होती। बाहेरच्या दिवसाचा अंधुक प्रकाशसुद्धा खोलीत येत नव्हता। फक्त आतल्या दिव्यांचा प्रखर प्रकाश आणि त्या प्रकाशात खोलीच्या मध्यभागी उभ्या राहिलेल्या मावशी। डॉक्टर, झोपला होतात ना?
सॉरी समर्थ, मला जरा डुलकी आली खरी. काही झाले का? तुम्ही जागे राहिला असतात तरी ते दुसरीकडून कोठून तरी आलेच असते. ते नेमके कोण? रघु, समर्थ शांतपणे म्हणाले. तो सुमतीसाठी आला होता. मी त्यासाठीच थांबलो होतो. आला होता? मग समर्थ तो कोठे आहे? काही न बोलता समर्थांनी मावशींकडे एक बोट केले. अप्पाने आजवर झपाटलेली किंवा पछाडलेली व्यक्ती पाहिलीच नव्हती. मावशींकडे पाहता पाहता त्याच्या ध्यानात आले की जो बदल मघाशी सुमतीच्या चेहऱ्यात झाला होता तोच आता मावशींच्या चेहऱ्यातही झाला होता. त्यांच्या मूळ शरीरावर आता एक वेगळाच, किंचित कठोर पण संपूर्ण दुष्ट असा ठसा उमटला होता. क्षणभर असे वाटले की त्यांच्या चेहऱ्याच्या बुरख्या आडून दुसरेच काहीतरी बाहेर डोकावून पाहत आहे. ती नजर एखाद्या कट्यारीसारखी शरीरात घुसत होती. आता कशाने तरी मावशी थोपवल्या गेल्या होत्या. त्या जर मोकळ्या असत्या तर अप्पाला पुढे विचारच सुचेनात. काहीही झाले असते, काहीही. तो मुळात कोठून आला याचा तपास लावला पाहिजे. समर्थ जवळजवळ स्वगतच बोलत होते. त्याचा नाश करायला हवा, त्याशिवाय सुमतीवरचा धोका टळणार नाही. अप्पाला त्यांचे बोलणे पुरे कळतच नव्हते. त्याची एवढी खात्री झाली होती की पुन्हा एकदा त्याच्यासमोर एक भयानक घटना घडणार आहे. समर्थांनी मावशींना एका रिंगणात अडकवले होते, एका मंतरलेल्या रिंगणात. त्यांना हवी ती माहिती मिळाल्याखेरीज त्या सुटणार नव्हत्या. काहीतरी ठरवून समर्थ जरा पुढे सरकले. हालचाल लहानच होती पण त्याबरोबरच त्यांचा पवित्रा एकदम बदलला होता. ते सरळ झालेले खांदे, चेहऱ्यावरची कठोर गंभीरता, डोळ्यातली ती लकाकी. अप्पाला या सर्व खुणा माहीत होत्या. एखाद्या प्रचंड शक्तीच्या स्रोतासाठी समर्थ आपले शरीर तयार करीत होते. कशालाही न जुमानणारी प्रकांड शक्ती. तू कोठून आलास? त्यांचा आवाज साधा होता. त्या मागच्या शक्तीचा त्यात लवलेशही जाणवत नव्हता. त्यांनी प्रश्न मावशींना विचारला असला तरी सर्वनाम पुरुषवाचक वापरले होते. मावशी समर्थांच्याकडे वळल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर परत एकदा ते विचित्र, अनैसर्गिक, क्रूर हास्य आले. चेहरा विकृत करणारे हास्य. त्या काहीच बोलल्या नाहीत. समर्थांनी तोच प्रश्न तशाच हलक्या आवाजात पुन्हा एकदा विचारला. ते अगदी निश्चल उभे होते, एखाद्या पशुसारख्या. मावशी फिसकारल्या आणि समर्थांच्या दिशेने थुंकल्या. शेवटी तुला सांगावेच लागणार आहे. सांग. आणि कोण म्हणते मला सांगावे लागणार आहे? आपल्या कानांवर विश्वासच बसेना. मावशींचे ओठ हलत होते पण त्यांच्यातून येणारा आवाज पुरुषी होता, भसाडा होता. मी समर्थ म्हणतो. सांग. तुझ्यासारखे 56 पाहिलेत. जा. माझ्यासारखा मी एकटाच आहे. सांग. मावशींच्या चेहऱ्यावरची मगरुरी भयानक होती. त्याखाली त्यांचे सारे अवयवच वितळत्या मेणासारखे बदलत होते. राक्षसी चेहरा. तू सांगितले नाहीस तर मला सक्ती करावी लागेल. मला भाग पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. अतिरेक नको. बऱ्या बोलाने सांग. आपण कोणासमोर उभे आहोत याची तुला कल्पना नाही. मला सगळी कल्पना आहे. समर्थांच्या आवाजात एकाकी खेद आला. एक प्रकारच्या करुणेने ते मावशींकडे पाहत होते. मला स्पर्श करायची तुझी हिंमत नाही. त्याच्या बोलण्यात केवढा ताठा. तू एक गोष्ट विसरतोस. तू आता स्वतःच्या रूपात नाहीस. तू आता मोकळाही नाहीस. त्यांच्या आवाजातला खेद आता आणखी स्पष्ट झाला होता. तू आता मावशींच्या शरीरात कोंडलेला आहेस. त्यांच्या ज्या मर्यादा त्याच तुझ्याही मर्यादा आहेत. त्यांना जे जे माहीत आहे ते सर्व मी त्यांच्यापासून घेऊ शकतो. तू प्रयत्न तर करून पहा. केवढा उद्धटपणा. प्रयत्नच काय, मी सर्वच करणार आहे. पण मला बिचाऱ्या मावशींची कीव येते. त्यांचा मेंदू या संघर्षात टिकणार नाही. माझ्या शक्तींच्या प्रभावाखाली तो एखाद्या टरफलासारखा उकलेल. त्याच्या चिंधड्या उडतील
त्यात साठविलेले विषारी ज्ञान बाहेर फेकले जाईल, पण तो मेंदू यातून सुखरूप बाहेर पडणार नाही, कायमचा निकामी होईल. मला त्यांची कीव येते. शब्द शब्द शब्द, केवळ वल्गना. असे मग हो तयार. समर्थांच्या चेहऱ्यावर मावशींसाठी जे थोडेसे दुःख होते ते मावळले. त्यांचाही चेहरा कठोर झाला, पण हा कठोरपणा वेगळा होता. त्यात एक पावित्र्य होते, एक तेज होते. आप्पा आणि डॉक्टर दोघेही चमत्कारिक संभाषण ऐकत होते. त्यातला बराचसा भाग त्यांच्या समजण्यापलीकडचा होता. त्यांच्या नजरा आळीपाळीने समर्थ आणि मावशी यांच्याकडे वळत होत्या. समर्थांच्या शेवटच्या शब्दांबरोबर ते दोघेही सावध झाले आणि मावशींकडे पाहू लागले. आत्तापर्यंत त्या दोघांनी खूपच चमत्कारी गोष्टी पाहिल्या होत्या. त्यातल्या काही तर अशा होत्या की मागाहून त्यांचा स्वतःचाच त्यावर विश्वास बसत नव्हता. ज्या गोष्टींचा नेहमीच्या आयुष्याशी संबंध येत नाही, अशा काही गोष्टी आपल्या आसपास वावरत असल्याची त्या दोघांना सतत जाणीव होत होती. काही तासांपूर्वी खालच्या खोलीत असेच काहीतरी व्हायच्या बेतात होते. मावशींच्यात बदल होऊ पाहत होता. त्यांच्या शरीराचा साचा विरघळून त्यातून दुसरेच काहीतरी खोलीत येऊ पाहत होते. पण त्यावेळी समर्थांनी ते लागलीच थांबवले होते. कदाचित त्यावेळी त्यांची तयारी झालेली नसेल, पण आता ते तयार होते. किंबहुना आता तेच तो बदल घडवून आणत होते. डॉक्टरना सुमतीच्या शब्दावर आत्ताच्या क्षणापर्यंत जी शंका वाटत होती ती आता फिटली. मावशी बदललेल्या आहेत. सुमती त्यांना सारखी सांगत होती. आता त्यांना दिसले की मावशी खरोखरच बदललेल्या आहेत. त्यांचे दुसऱ्याच कशात तरी परिवर्तन झाले आहे. खऱ्या मावशी कुठे होत्या कुणास ठाऊक. आत्ताच्या मावशी म्हणजे एक बुरखा होता, एक मुखवटा होता. त्यामागे वेगळेच काहीतरी वावरत होते. त्याचा उगम रात्रीच्या काळोखात कोठेतरी झाला होता. रात्रीचे अंधार त्यांचे निवासस्थान होते. ती काळी शक्ती हीच त्याची प्रेरणा होती. आता फक्त एक मानवी शरीरातून ती दृगोचर होत होती. मावशींचे शरीर थरथरत होते, पण एक वेगळीच थरथर. डोक्यापासून पायापर्यंत शरीर हलत होते. एखादा पडदा वाऱ्याने हलावा तसे. तो पडदा आता विरळ होत होता आणि त्यामागे लपलेले आता उघड होत होते. एखाद्या पातळ पारदर्शक झिरझिरीत वस्त्रावर काढलेल्या चित्रासारख्या मावशी फडफडल्यासारख्या हलत होत्या आणि त्यांच्या मागे एक चित्र आकार घेत होते. एक डोंगराचा कडा, त्यावर गर्द झाडी, त्याच्या पायथ्याशी एक लहानशी गुहा आणि त्या गुहेच्या दाराशी निपचित पडलेला एक आकार माणसासारखा. तो देखावा हळूहळू स्पष्ट होत होता. त्या माणसाचा चेहरा जवळ येत होता. पुढे काय दिसणार आहे याची डॉक्टरांना एव्हानाच अंधुकशी कल्पना आली होती आणि त्यांचा जीव अस्वस्थ झाला होता. मनात असूनही समोरच्या देखाव्यावरून नजर काढता येत नव्हती. तो चेहरा स्पष्ट झाला. डॉक्टरांनी तो एवढ्यात पाहिला होता. सुमतीला नेण्यासाठी हाच माणूस त्यांच्या दाराशी आला होता. रघु. आता तो निश्चित पडला होता, पण मृतावस्थेत नाही. हातापायांची बारीकशी हालचाल होत होती. शरीरात अजून धुगधुगी होती. तो आकार आणखी जवळ आला तेव्हा डॉक्टरांना दिसले की त्याच्या आसपास आणखी काही अस्पष्ट रेखाचित्रे हलत आहेत. या प्रक्षेपाच्या जगातही ती खोटी दिसत होती. हा काय प्रकार असावा याचा त्यांना क्षणभर प्रश्न पडला आणि मग त्याचे उत्तरही मिळाले. रघुची ऐकलेली हकीकत आता त्यांना आठवली. वेडा रघु आता मरणाच्या दारात पडला होता, पण त्याला कशाचाच अर्थ माहीत नव्हता. जीव वाचवण्यासाठी एक हात उचलणे जरूर असते, तरी त्याने ते केले नसते, कारण त्याला ती समजच नव्हती. मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याचा वेडा मेंदू आपल्या स्वप्नाच्याच तारेत होता. शरीराला काय वेदना होत असतील त्या असतील, पण त्या मेंदूपर्यंत पोहोचत नव्हत्या. आणि त्या मावशींच्या शरीरात वावरणारा आणि तेथे कोंडला गेलेला रघु, त्याची मानसचित्रे, हा शब्द योग्य नाही असे त्यांना राहून राहून वाटत होते, पण दुसरा शब्दही नव्हता. जेव्हा समर्थ उलगडत होते तेव्हा हे बाहेर आले होते. सत्य गोष्ट शेवटी बाहेर आली होती. हे जे काही होते ते मावशीही नव्हे,
रघुही नव्हे, तिसरेच काहीतरी वेगळे होते. त्याचा उगम त्या गुहेत झाला होता. गुहेच्या दारापाशी मरणासन्न अवस्थेत पडलेल्या रघुच्या वेडसर मनाच्या आकांताचा त्याला स्पर्श झाला होता. वेड आणि मरण, एक अतिशय जहरी मिश्रण, तिथेच ते आकर्षिले गेले होते. त्याला रघु अशा अवस्थेत दिसला होता. त्याचीच ही खरीखुरी प्रतिकृती होती. शेवटी त्याचे अस्तित्व विचार रूप होते. मावशींच्या शरीरात प्रवेश केल्यावर त्यांच्या शरीराच्या आणि मेंदूच्या मर्यादा त्याच्यावर पडल्या होत्या आणि तो अप्रगल्भ मेंदू समर्थांनी सहजासहजी खोलला होता. रघुचे शरीर आचके देत होते. हातापायांना पेटके येत होते. त्याच्या डोक्यावर तरंगणारी चित्रे हेलकावत होती, तडकत होती, पुन्हा सांधली जात होती. त्यांचे रंग एकाच वेळी गडद आणि अस्पष्ट होत चालले होते. जीवनाच्या शेवटच्या क्षणांचा हा प्रवास होता. सर्व रंग एक क्षणभर प्रखर झाले आणि मग एकमेकात मिसळून वाहायला लागले. त्यांच्यातला तजेला गेला. रघु मरण पावला होता, पण मेंदू त्यानंतरही काही सेकंद कार्यक्षम अवस्थेत होता. ते चित्र अजून तसेच होते. याचा अर्थ अजून काहीतरी व्हायचे होते. डॉक्टरांची अस्वस्थता वाढत चालली होती. माणसांचे आयुष्य संपले की त्यांचे काम संपत आले होते, निदान आजवर तरी. पण इथे नाही. ही तर प्रसंगांची सुरुवात होती. यापुढे काहीतरी भयानक होणार आहे याबद्दल त्यांना शंका वाटत नव्हती. रघुचा चेहरा जवळ येत होता. त्यात जी एक स्पष्टता येत होती ती नैसर्गिक नव्हती. एखाद्या सूक्ष्मदर्शक यंत्राखाली पाहिल्यासारखा त्याचा चेहरा, त्यावरची रेषानरेषा स्पष्ट दिसत होती. त्यांना क्षणभर वाटले की आपणच जवळ उभे राहून खाली पडलेल्या रघुकडे पाहत आहोत. एक धक्का बसून त्यांना कळले की खरी गोष्ट तीच होती. ते स्वतः नाही, पण ज्याच्या विचार केंद्रांचे आता प्रक्षेपण चालले होते. त्याने खरोखरच असे वाकून रघुकडे पाहिले होते. एक निर्विकार मृत चेहरा, ज्यातून काही क्षणापूर्वीच प्राणाची ज्योत गेली होती. पुढे काय झाले ते डॉक्टरांना नीटसे उमगलेच नाही. एखादा धुराचा लोट अंगावरून जावा तसा आता विरळ झालेला रघुचा चेहरा त्यांच्यावरून गेला. एवढ्यातच केव्हा तरी असे काहीतरी झाले होते. मावशी समर्थ त्यांची तपासणी करीत असताना डॉक्टरांच्या लक्षात आले की अजूनही ते त्याच अमानवी स्मृती प्रवाहाबरोबर वाहत चाललेले होते. हा त्याचा रघुच्या शरीरात प्रवेश केल्याचा क्षण होता. आत्ताचे प्रक्षेपण केवळ शारीरिक नव्हते, त्यात मानसिक अंशही होता. विजेचे रूपांतर ध्वनीत किंवा प्रकाशात व्हावे तसे विचारांचे रूपांतर दृश्यात होत होते. हा बदल किंवा हे परिवर्तन कोठे आणि कसे घडत होते हे त्यांना कळत नव्हते. पण आपण काय पाहत आहोत किंवा अनुभवत आहोत याबद्दल त्यांच्या मनात तीळ मात्रही शंका नव्हती. एक अमानवी, निखालस दुष्ट, क्रूर जीव प्रेरणा नुकत्याच मरण पावलेल्या रघुच्या मेंदूत प्रवेश करून त्याचे विचारमार्ग शोधत होती. वाहकावरून वलयाचे एक टोक फिरवले की जसा झगझगता विद्युत प्रवाह वाहायला लागतो तसे रघुच्या मृत मनातले विचार, स्मृती, अनुभव सारे काही ह्या भयानक स्पर्शाखाली पुन्हा एकदा सजीव होत होते. तिथे सर्वत्र विसंगती होती. कार्यकारण भाव नव्हता. सर्व विचारांवर एक चमत्कारिक, अनाकलनीय विकृतीचा ठसा होता. हे एका वेड्याचे मन आहे, त्यांनी स्वतःला बजावले. एखादे काळे पीस मखमलीवरून फिरावे तितका तो स्पर्श हलका होता, पण जहरी. त्या स्पर्शाखाली मेंदूत एक अस्वाभाविक जागृती येत होती. मेंदूच्या घड्याघड्यातून वर्षांच्या आठवणी गोठवल्या गेल्या होत्या. आता त्या परत सजीव होत होत्या. डोळ्यासमोर, कोणाच्या डोळ्यासमोर प्रसंग उभे राहत होते. एक वयस्क थकलेला चेहरा, रघुचे वडील का? एक गांजलेली मध्यमवयीन स्त्री, त्याची आई का? मध्येच डॉक्टरांना एक ओळखीचा चेहरा दिसला. मावशी, पूर्वीच्या जराशा तरुण, पण मावशीच. हेच तीन चेहरे जरा तरी स्पष्ट होते, बाकीचे सारे अस्पष्ट
मिश्रित तडकलेले होते. वेड्या रघुला आपल्या आयुष्यात या आठवणींचा अर्थ समजत नव्हता, उपयोगही माहीत नव्हता. पण इमानी मेंदू आपले स्मृतिरेखनाचे काम करीतच होता. आणि आता रघुच्या मृत शरीरात शिरलेली ही अघोरी चेतना या आठवणी धुंडाळत होती. रात्री अंधारात एखाद्या हिंस्र पशुने सावजाचा माग घ्यावा, तशीच डॉक्टरांच्या मनात एक अर्धवट प्रश्न होता. वास्तविक पाहता असे हजारो एकाकी मृत्यू नेहमी घडत असतात. त्यांचे पर्यवसान अशा भयानक प्रकारात कधी होत नाही. मग आत्ताच हे का होत आहे? पण मग त्यांना विचारायलाही वेळ मिळाला नाही, कारण आत्तापर्यंतच्या सर्व प्रकारावर कडी करणारी घटना समोर घडत असलेली त्यांना दिसत होती. रघु हालचाल करायला लागला होता. आधी ही हालचाल असंबंध होती, फीट आल्यावर हातपाय झटकले जावेत तशी होती. पण ते मृत शरीर हालत होते हीच गोष्ट शरीरावर काटा उभा करणारी होती. चालणाऱ्या माणसांची चित्रे अर्धवट समोर आली. रघुच्या मेंदूची पुन्हा एकदा तपासणी चाललेली होती. हे नवखे शरीर कसे वापरायचे याचे ज्ञान हस्तगत करून घेतले जात होते. रघु सावकाश उभा राहिला. हालचालीतला कृत्रिमपणा आता बराच कमी झाला होता. प्रयोगादाखल त्यानं 4-5 पावले मागे पुढे चालून पाहिले आणि मग तो वळला. डॉक्टरांना त्याचा चेहरा स्पष्टपणे असा प्रथमच दिसत होता. त्याच्यात काहीतरी वेगळे होते, पण ते काय होते ते मात्र त्यांना उमजत नव्हते. तो जवळजवळ येत होता. श्वासासाठी छातीची हालचाल होत नव्हती. जिवंतपणाची एकही खूण त्याच्यात दिसत नव्हती. पण हे कोणाच्याच लक्षात येणार नाही. डॉक्टरांना माहीत होते. रघुचा इतिहास त्यांना माहीत होता. त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती. या भयानक परिवर्तनाची त्यांना जाणीव होत होती, म्हणून त्यांना तो फरक कळत होता. नाहीतर या रघुकडे कोण दोनदा पाहणार होते? अशी फिकट चेहऱ्याची, चकचकीत नजरेची, बांबूसारख्या शिडशिडीत शरीराची माणसे आपण रोजच पाहत असतो. नाही, कोणालाच शंका येणार नाही. रघु चालत होता. जंगलातली ती गुहा केव्हाच मागे पडली होती. एका मोठ्या रस्त्यावरून तो चालत होता. गती जरा नेहमीचीच असली तरी आसपासच्या प्रदेशात आणि प्रकाशात होणाऱ्या बदलावरून डॉक्टरांना शंका आली की ही चालण्याची केवळ एक आठवण आहे. स्वप्नात आपण एखाद्या वेळी पाहतो तशी. समर्थांच्या टोचणीखाली मावशींच्या शरीरात अडकलेला तो अंश आपले आयुष्य आठवत होता. त्यातली बरेचसे अंतर चालायची ही एक आठवण होती. माणसाच्या शरीरात गरजा आणि मर्यादा याचे त्याला फारसे ज्ञान नसावे असे वाटत होते. रघुचे हे शरीर किती तास चालत होते कोणास ठाऊक. आधीच्या रघुच्या वेड्या अडाणीपणाने ते खंगले होते. त्यावर हा जबरदस्त ताण. पाय लटपटत होते, पावले रखडत होती, पण तो त्याला तसाच पुढे दामटत होता. पण शेवटी शरीराची मर्यादा आलीच. एकदम रघुची पावले थांबली. एक पाय उचलला होता. तो हलकेच खाली आला आणि रघु उभ्या उभ्याच खाली कोसळला. त्याने 1-2दा उभे राहण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शरीरात त्राणच राहिले नव्हते. तो पडून राहिला. पुढे काय होते इकडे डॉक्टर श्वास रोखून पाहत होते. झाले ते अगदी अनपेक्षित होते. रघुच्या शरीरातून काळ्या धुक्यासारखे काहीतरी बाहेर पडले. ते दूर गेले नाही, त्याच्याच आसपास घोटाळत होते. जणू काही त्या निश्चल शरीराचा ते अभ्यासच करीत होते. सर्व बाजूंनी पाहून झाल्यावर ते पुन्हा एकदा त्याच्या शरीरात शिरले. रघुच्या आसपास पुन्हा एकदा अस्पष्ट चित्रे आली. त्यात माणसे खाताना, झोपताना, विश्रांती घेताना दिसत होती. रघुच्या शरीराच्या गुणांचा, गरजांचा नीट अभ्यास चालला होता. हे उघड होते की हाती लागलेले हे शरीर सोडून द्यायची त्याची तयारी नव्हती. रघु चालत होता. आता पोटात अन्नपाणी होते. अंगावर बऱ्यापैकी कपडे होते. डोळ्यातली ती सैतानी लालसा अर्धवट खाली आलेल्या पापण्यांखाली लपली होती. रघु माणसांनी गजबजलेल्या रस्त्यावरून चालत होता. कोणीही त्यांच्याकडे दोनदा पाहत नव्हते. कोणालाही त्याचा संशय येत नव्हता. सर्वसामान्य माणसासारखे वागायला तो आता अनुभवाने शिकला होता. कोणालाही त्याचा संशय येत नव्हता. सर्वसामान्य माणसासारखे वागायला तो आता अनुभवाने शिकला होता.
एकच खबरदारी मात्र तो घेत होता. कुत्र्यांच्यापासून शक्य तितका दूर राहत होता. तो आसपास आला की कुत्र्यांच्या अंगावरचे केस फिसकारून ताठ होत घशात गुरगुर व्हायला लागे. आंधळ्या माणसांना जे दिसत नव्हते ते या मुक्या जनावरांना जाणवत होते, पण त्यांच्या इशाऱ्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते. रघुच्या डोळ्यासमोर ते स्मृतीतले 3 चेहरे होते. तीच माणसे त्याला ओळखत होती. तो त्यांच्या तपासावर निघाला होता. त्याचे पाय मैला मागून मैल अंतर तुडवत होते. पापण्यांखाली अर्धवट झाकलेले डोळे आसपासचे सर्व चेहरे न्याहाळत होते. रस्ता आक्रमीला जात होता. खेडेगावे, गावे, शहरे मागे पडत होती. त्या पायांना थकवा माहीत नव्हता. शरीराचे पोषण होत होते. मनात एक काजळी धुरकुटून भरली होती आणि मैल मागे पडत होते. इतरांचे शब्द, इतरांचे विचार मनात शोषले जात होते. मावशींखेरीज इतर चित्रे पुसली गेली होती. मावशींच्या खानावळीचे एक चित्र मनात साकार झाले होते. रखडत्या पायांना आता वेग आला होता. रघुचा प्रवास संपत आला होता. तो मावशींकडे येत होता आणि एका संध्याकाळी तो खानावळीत हजर झाला होता. डॉक्टरांच्या डोळ्यासमोरची सर्व चित्रे विरघळली. त्यांना तर क्षणभर चक्कर आल्यासारखी झाली. खोलीतला प्रकाश डोळ्यांना दिपवित होता. डोळे 1-2दा मिटल्यावर ते भानावर आले. रिंगणाच्या मध्यभागी मावशी खाली कोसळल्या होत्या. खोलीत विलक्षण शांतता होती. घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. डॉक्टरांचे लक्ष हातातल्या घड्याळाकडे गेले. 6:01. मग वेळ काय गेलाच नाही की काय? त्यांनी आता पाहिलेली चित्रांची मालिका ते सर्व 1-2 सेकंदातच झाले. जागे असून सुद्धा स्वप्नातच वावरल्यासारखी त्यांना चमत्कारिक जाणीव होत होती. त्यांची नजर समर्थांकडे गेली. समर्थ खाली पडलेल्या मावशींकडे पाहत होते आणि त्यांच्या नजरेत विलक्षण करुणा भरून राहिली होती. एक उसासा टाकून ते म्हणाले, तुम्ही पाहिलेत डॉक्टर? समर्थांचा आवाज थकलेला होता. पाहिले, पण समजले मात्र नाही. सुमती कशी आहे आप्पा? समर्थ कॉटकडे वळले. आप्पा सुमतीपाशी उभा होता. समर्थ, ती अजून शांत झालेली दिसते. आप्पा, इकडे मी गुंतलो असताना ती अस्वस्थ झाली नाही ना? नाही, एवढीशी सुद्धा हल्ली नाही. समर्थांनी खोलीतला दिवा मालवला. खिडकीवरची चादर काढली. खिडकी उघडली. हवा एकदम गार झाली. बाहेरचा प्रकाशच त्यांना आता अनैसर्गिक वाटत होता. ते इतका वेळ अशा एका विकृत जगात होते की मनाचे पर्स्पेक्टिव्हच उलटे झाले होते. डॉक्टर, मागे सरा. आपण आता त्याला मोकळा करू, समर्थ म्हणाले. डॉक्टर घाईघाईने मागे सरले. भिंतीपाशी उभे राहिले. समर्थांनी आप्पाकडे पाहून मानेने एक खूण केली. पायांनी खालच्या फरशीवरचे मंडल पुसले व ते स्वतःही चटकन मागे सरले. मावशी होत्या तशाच पडून राहिल्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यात एक सूक्ष्मसा बदल झाला होता. सूज उतरावी तसे त्यांच्या गालावरचे मांस किंचित आत पडले. शरीराला एक नवाच ढिलेपणा आला होता आणि मग चेहऱ्यावरचे ते विकट हास्य शेवटी पुसले गेले होते. चेहरा एखाद्या बालकासारखा निरागस झाला, पण त्यांना मावशींकडे फार वेळ पाहायला सवडच झाली नाही. मावशींच्या आसपास काहीतरी होत होते. काय ते आधी नीट कळेना. असे वाटले की त्यांच्या सर्व शरीरातून एक अगदी अस्पष्ट काळसर धुरासारखे काहीतरी निघत आहे. ते आवरण पातळ असले तरी मोठे विचित्र होते. त्याखाली मावशींचा देह जवळजवळ दिसेनासा झाला. जो काही भाग दिसत होता तो एखाद्या लोलकातून पाहिल्यासारखा वेडावाकडा रंगीबेरंगी दिसत होता. डॉक्टरांना पुन्हा एकदा भोवळ आल्यासारखे वाटायला लागले. काय होत आहे याची त्यांना कल्पना आली होती. मावशींना झपाटणारी ती दुष्ट पिशाचिक प्रेरणा आता त्यांना सोडून जात होती. आता तिला खुली वाट मिळाली होती. पण हे इतके सोपे नव्हते. त्यांच्या डोळ्यांना दिसत होते ते खरे नव्हते. एक
अग्राह्य, अविश्वसनीय गोष्ट समोर दिसत होती. तिचे एक साधे सोपे रूप त्यांचा मेंदू त्यांना दाखवत होता. तिथे खरोखर काहीतरी वेगळेच होते. सर्व ज्ञानेंद्रिये जी एका खोल उतारावरून घरंगळल्यासारखी वाटत होती, तो याचाच परिणाम होता. त्यांचा मेंदू या दृश्यांसाठी नव्हताच. खोलीतली हवा गार झाली. ही केवळ बाहेरचीच थंडी नाही, हे डॉक्टरांना समजले. जीवनापलीकडच्या काळ्या, अमानवी, ओसाड, विषारी जागेतून ही थंडी आली होती. थंडीची ही भावनाही मेंदूने निर्माण केली होती. पुन्हा एकदा स्वतःची फसवणूक. तो काळा डाग मावशींच्या शरीरापासून दूर झाला. वर हवेत अलगद तरंगायला लागला. सगळी खोलीच अंधारून गेल्यासारखी डॉक्टरांना वाटली. अंधारात होती, विस्कटत होती. भिंती पातळ कागदासारख्या हेलकावे खात होत्या. आसपासच्या हवेत विविध प्रवाह जाणवत होते. श्वास घेणे सुद्धा कठीण जात होते. कोंडल्यासारखे वाटायला लागले. मन एखाद्या लंबकावर स्वार झाल्यासारखे झोके खात होते. झोका वाढत होता. असे वाटत होते की कोणत्याही क्षणी हा झोका मर्यादेबाहेर जाईल आणि गोफणीतून सुटलेल्या दगडासारखे मन लांबवरच्या काळोखात भिरभिरत जाईल. इतर सर्व जाणीवांसारखी ही जाणीव अल्पजीवी होती. एका क्षणी तो काळा डाग मावशींच्या शरीरावर तरंगत होता व दुसऱ्या क्षणी हुश असा आवाज करीत तो खिडकीतून दिसेनासा झाला. पापणी मिटायलाही वेळ मिळाला नव्हता. खोली रिकामी, उबदार, सुरक्षित झाली होती. डॉक्टरांना मग दिसले की एवढ्या थंडीतही आपले शरीर घामाने ओलेचिंब झाले आहे. त्याच्यातला एक अंश. समर्थ म्हणाले होते, आपली ही दशा झाली आणि सुमती तर पूर्ण सामर्थ्याने सिद्ध असलेल्या रघुच्या हातात सापडली होती. तिची बिचारीची काय अवस्था झाली असेल. समर्थांनी त्यांचे विचार ओळखले. सुमतीची काळजी करू नका डॉक्टर, ते म्हणाले. ती आत्ता झोपली आहे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टींनी तिच्यावर भयंकर प्रसंग आला होता. आपण अगदी वेळेवर आलो. आता जराशी काळजी घेतली की तिला कसलेही भय नाही. पण समर्थ, ते तर मोकळेच आहे. असे नका. तो आता कोठे आहे आपल्याला माहिती आहे. हो, त्या गुहेत. होय, त्या गुहेत. आणि काही वेळ तरी तो तिथून हलत नाही. डॉक्टरांनी स्पष्टीकरणाची वाट पाहिली, पण समर्थ काहीच बोलले नाहीत. डॉक्टरांनाही विलक्षण थकवा आला होता. एका खुर्चीत त्यांनी अंग टाकले आणि मग डोळे मिटून घेतले. आप्पाला समर्थांनी मानेने खूण केली. तोंडाने कॉफी असे उच्चार ओठावर आणले. आप्पा खाली गेला. डॉक्टरांना डुलकी लागली होती. कप बशांच्या आवाजाने त्यांना एकदम जाग आली. कडक कॉफीचा कप हातात घेताच त्यांना वाटले, इतका सुंदर वास आपण जन्मात घेतलेला नाही. गरम कॉफीची ऊब त्यांच्या शरीरभर पसरली. डोळ्यांवरची ग्लानी गेली. मेंदू कार्यक्षम झाला. मावशी खोलीत नाहीत हे त्यांच्या ध्यानात आले. बहुतेक शेजारच्या खोलीत त्यांना कॉटवर निजवले असावे. डॉक्टर या नात्याने त्यांची प्रकृती कशी काय आहे हे पाहणे त्यांचे कर्तव्य होते. ते उठले व शेजारच्या खोलीत गेले. मावशी कॉटवर शांतपणे झोपल्या होत्या. चेहऱ्यावरचा विलक्षण फिकटपणा वगळला तर इतर काही दोष दिसत नव्हता. ताप नव्हता. श्वासोच्छ्वास नियमित होता. नाडी जरा मंद पण नियमित होती. ते परत बाहेरच्या खोलीत आले. सुमती अजूनही गाढ झोपेत होती. सगळी धावपळ आता थांबली होती. समर्थ, डॉक्टर खुर्चीत बसत म्हणाले, मला वाटते काही गोष्टींचे स्पष्टीकरण देण्याची आता वेळ आली आहे. आता ते शक्य आहे का? का नाही डॉक्टर. आता आज रात्रीपर्यंत काहीच काम नाही. तुम्ही त्या रघुमागे जाणार आहात? डॉक्टरांच्या स्वरात आश्चर्य होते. होय डॉक्टर, पण आज रात्री नाही. आज आणि 1-2 रात्री सुमती आणि मावशी यांच्यावर लक्ष ठेवायचे आहे. मावशी, त्यांचाच सगळीकडे संबंध येतो नाही? बिचाऱ्या मावशी, समर्थ खेदाने म्हणाले. त्यांचा काहीही अपराध नसताना त्या यात गोवल्या गेल्या. आता त्यांची काय अवस्था आहे? त्यांना जाग आल्यावर तुमच्या लक्षात आले नाही का डॉक्टर?
नाही, आलेले दिसत नाही. मी सगळेच तुम्हाला प्रथमपासूनच सांगतो. वेड्या रघुला मावशींनी रानात सोडला इथपर्यंत आपल्याला प्रत्यक्ष माहिती होती. त्यानंतर तो एकदम इथे हजर झाला. मधल्या काळात काय झाले, आपण काही तर्क केले होते, ते खरे होते हे आपल्याला समजले. स्वतःच्या अवस्थेची कल्पना नसलेला रघु त्या गुहेपाशी पोहोचला. तो अगदी मरणाच्या दाराशी टेकला होता. हे अगदी अटळच होते. मरणाचेही त्याला काही दुःख झाले का नाही याचीही मला शंकाच आहे. कारण आपल्या नेहमीच्या व्यवहारातल्या सुखदुःखाच्या कल्पना त्याला लागूच पडत नव्हत्या. त्याचा जगाचा पायाच वेगळा होता. ते एका वेगळ्याच आसाभोवती फिरत होते. त्याचे संदर्भ वेगळे होते, जाणीवा वेगळ्या होत्या. खऱ्या अर्थाने त्या आपल्याला कधीच कळू शकणार नाहीत. आपल्याला त्या असंबंध, तर्कदृष्ट, निरर्थक वाटतात, पण हे लक्षात घ्या की जाणीवेच्या प्रत्येक पातळीवर एक विश्व आहे. मुलांचे वेगळे, सामान्यांचे वेगळे, संत महात्म्यांचे वेगळे. संतांना जे दिसते, त्यांना जे साक्षात्कार होतात, त्यांना ज्या अनुभूती लाभतात, त्या सर्व आपल्या समजापलीकडच्या असतात. हीच गोष्ट वेड्यांच्या बाबतीतही खरी आहे. वेड्यांनी स्वतःसाठी जे एक जग तयार केलेले असते ते त्यांच्या व्यक्तिगत नियमांपुरते सुसंगत असते. पण आपण एवढेच म्हणू शकतो, त्या पलीकडे काही कल्पनाही करणे आपल्याला शक्य नाही. रामदासांनी देवाच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या आपल्या एका शिष्याला पाण्यात डुबवून धरला होता, अशी आख्यायिका आहे. त्यांच्या प्रदर्शनाचे सार हे होते की इच्छेची तीव्रता पराकोटीला गेल्याशिवाय ती इच्छा नेहमीच्या जगाचे कवच भेदून पलीकडे जाऊ शकत नाही. रघुला काय झाले ते आपल्याला माहीत आहे. मरणाच्या क्षणी त्याच्या वेड्या मेंदूचा आकांत त्याच्या त्या विवक्षित जगात घुमत गेला असला पाहिजे. ही पराकुटीची तीव्रता सर्व आवरणांना छेदून कोठेतरी पोहोचली आणि त्या मानसिक पाशावरून काहीतरी सरसरत येऊन रघुपर्यंत पोहोचले, त्याच्या शरीराचा ताबा घ्यायला. कठीणातला कठीण पत्थर आम्लाच्या द्रवात विरघळतो, तसा रघुचा देह या नव्या द्रव्यात विरघळून गेला. ही उपमा सर्वार्थाने खरी नाही. एक कल्पना येण्यापुरताच तिचा उपयोग आहे. रघु तुम्हाला, मावशींना, सुमतीला नंतर दिसला. तो कसा? आपण पाहतो ते खरोखर असते काय? काही निर्द्रव्य कणांच्या कंपनांनी द्रव्याचा आभास उत्पन्न झालेला असतो. अगदी प्राथमिक उदाहरण पाण्याचे घ्या. बर्फ, पाणी, वाफ हे एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे आविष्कार आहेत. तेव्हा त्याला सोयीचे वाटले त्या वेळेपुरते तो रघुचे रूप धारण करू शकत होता. मुळात तेथे काहीतरी वेगळेच होते. त्याला या जगात प्रवेश रघुच्या शरीरातून, मनातून, मेंदूतून मिळालेला आहे. या जगाशी त्याचा संबंध रघुच्या मेंदूद्वाराच येऊ शकतो. रघुच्या मेंदूच्या मर्यादा त्याच्यावर आपोआपच बंधनकारक आहेत. लक्षात आले का? रघुचा मेंदू तो वापरू शकेल, अत्यंत कार्यक्षम रीतीने वापरू शकेल, पण त्यापेक्षा जास्त काहीही करणे त्याला शक्य नाही. दुसऱ्याशी संबंध रघु मार्फतच व्हायला हवा. जे रघुला ओळखत होते, ते रघुला स्वीकारत होते, अशांशीच तो संधान बांधू शकतो. म्हणून मावशींची गाठ घेण्याची धडपड. मावशींशी त्याचे काय काम होते? मागे झालेल्या घटनांचा सूड? अजिबात नाही. ती घटना रघुच्या आयुष्यातली होती, केवळ नोंदली गेली होती. या नव्या आयुष्यात तिला काहीही अर्थ नव्हता. मग काय? त्याला रघुचा मेंदू समाधानकारक वाटत नव्हता. काहीतरी कमी आहे हे जाणवत होते. आपल्याला त्याचे कारण माहीत आहे. रघु वेडा होता. तर्कशुद्ध विचार, कार्यकारण भावाची संगती हे सर्व त्याला अशक्य होते. त्याने उभे केलेले जगाचे चित्र आणि आसपास पसरलेले खरे जग यातली विलक्षण विसंगती या नव्या अस्तित्वाला जाणवलीच असली पाहिजे. पण त्यावर इलाज एकच होता. रघुचे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात प्रवेश म्हणून मावशींचा पाठलाग. व्याजोक्ती कशी आहे पहा. रघु वेडा होता म्हणून हे आक्रमण शक्य झाले आणि रघु वेडा होता म्हणून हे मर्यादित राहिले. रघु जर नॉर्मल असता तर या बदलाचा सुगावाही कोणाला लागला नसता. पण तशा परिस्थितीत असला बदलच झाला नसता. मावशींवर रघुने सहज मोहिनी टाकली. त्यांनी त्याचा स्वीकार तर केलाच होता, शिवाय
मावशींच्या मनात पूर्वीपासूनच रघूबद्दल एक अपराधीपणाची भावना होती. त्यामुळे हे अगदीच सोपे झाले. आणि मग सुमतीवर पाळी आली. सुमतीचा यात काय संबंध? तिचा दोष एवढाच की मावशींच्या बदलाला ती एक साक्षीदार होती. याचे महत्त्व रघुला कधी कळले नव्हते, पण मावशींना ताबडतोब कळले. दोघांच्यातला हाच फरक होता. तेव्हा सुमतीवर संक्रांत आली. त्या मुलीच्या धैर्याचे मला खरोखर कौतुक वाटते. तिचा प्रतिकार प्रभावी ठरला. पण त्यामागे जीवाचा निर्धार नसता तर ती फार वेळ तग धरू शकली नसती. जणू काही आता सांगण्यासारखे काही राहिलेच नाही. अशा आविर्भावाने समर्थ गप्प बसले. पण डॉक्टरांच्या मनात हजारोंनी शंका येत होत्या. या बदलाची त्यांना अंधुकशी कल्पना आली होती, पण याचा शेवट काय होणार होता? आता मावशींवर समर्थांनी कोणता प्रयोग केला होता? त्यांची अवस्था यापुढे काय होणार होती? आणि समर्थ पुढे काय करणार होते? त्यांच्या या प्रश्नांच्या सरबत्तीखाली खुद्द समर्थही जरासे हसले आणि त्यांनी हात वर केला. डॉक्टर, तुमच्या लक्षात आले असेलच की आपल्याला जगात वावरायचे म्हणजे त्याला कोणता तरी माणसाचा आधार घ्यावा लागतो. रघु अनेक दृष्टींनी अयोग्य ठरला. रघुवरून तो मावशींकडे आला. मावशींच्यात झालेला बदल आपण पाहिलाच आहे. त्यांचा स्वभाव स्वार्थी, क्रूर, उर्मट बनला होता. पण शेवटी त्यांच्याही मर्यादा होत्याच. त्याची सर्व शक्ती मावशींच्यात समावली असती तर त्यांच्यापुढे कोणाचेच काही चालले नसते. पण तसे होत नाही. माणसाचा मेंदू त्यासाठी घडलेलाच नाही. मावशींच्या मनावर नियंत्रण घालणे मला सहज शक्य झाले. त्यांच्या भोवतीचे रिंगण होते त्या आशासाठीच की बाहेरून काही आत येऊ नये. मी काय करीत आहे हे त्याला माहीत होते, पण त्याला संधीच मिळाली नाही. आपण जे पाहिले त्या त्याच्या आठवणी होत्या. मला अशी भीती वाटते की मावशींच्यात आता वेगळेपणा असा राहिलाच नाही. त्या त्याचाच एक भाग झाल्या आहेत. रघु इतक्या नाही, पण रघु मृत होता. त्याचा काहीच प्रतिकार झाला नाही. याबद्दल मी जास्त खोलात जात नाही. मावशी आता अशाच अवस्थेत राहणार आहेत. त्यांच्यासाठी काही करता येते का ते मी नंतर पाहीन. पण सध्या तरी त्या अशाच अगदी बालकासारख्या अवस्थेत त्या राहणार आहेत. आताचे सर्व प्रक्षेपण त्यांच्या मेंदूतूनच झाले. मला नाही वाटत आता तिथे एकही आठवण किंवा एकही विचार शिल्लक असेल. प्रतिक्षिप्त क्रियेने ज्या गोष्टी स्वभावभूत झाल्या आहेत, ज्यात विचारांचा संबंधच येत नाही, अशा गोष्टी त्या करीत राहतील. थोडक्यात म्हणजे त्या जिवंत राहतील, पण एवढेच. एखाद्या निर्बुद्ध कीटकासारख्या. यापेक्षा जास्त काही नाही. मी काय करणार आहे असे विचारता मी आता त्याच्या शोधावर निघणार आहे. त्याची ती गुहा कोठे आहे याचा मला साधारण अंदाज आला आहे. आता प्रत्यक्षच तिथे जाऊन त्याचा पुरा नाश करायला हवा. आजची रात्र विश्रांती घेऊन उद्या आम्ही तेथे निघणार आहोत. आम्ही? हो, मी आणि आप्पा. आता धोका संभावतो. शिवाय तुमचे वयही राहिलेले नाही आणि सुमतीकडे लक्ष द्यायला कोणीतरी इथे राहायलाच हवे ना. तुम्हाला राहायला हवे डॉक्टर. डॉक्टरांनी चेहऱ्यावरची निराशा कशी तरी लपवली. या रुद्रभीषण नाटकाचा शेवटचा प्रवेश पाहायची त्यांना विलक्षण उत्सुकता होती. पण समर्थ म्हणत होते तेही खरे होते. सुमती झोपेतून जागी होईल. तिला बहुतेक सर्व प्रसंग आठवतील. खरी आणि संपूर्ण उत्तरे द्या. भीतीची पराकोटी तिने अनुभवली आहे. आता तिला कशाचाही धक्का बसणार नाही. अर्थात तिला तुमच्याकडेच राहायला घेऊन जा. आणि मावशी, डॉक्टर, त्यांची सोय काही दिवसांकरिता एखाद्या हॉस्पिटलमध्ये करता येण्यासारखी नाही का? अशा रिग्रेसिव्ह किंवा कॅटाटॉनिक स्टेजमध्ये कितीतरी पेशंट असतात. तुम्हाला ते सहज जमेल, हो ना? हो समर्थ, नक्कीच जमेल. सुमतीला जाग आली तेव्हा दुपारचे 12 वाजले होते. तिला तर कशाचीच शुद्ध नव्हती. डोळे उघडून ती वरच्या छताकडे पाहत होती. छत दुपारच्या प्रखर प्रकाशाने उजळले होते. यात काहीतरी चूक आहे असे तिला वाटत होते. तिची शेवटची आठवण एका स्वाहाकारी लाल रंगाची होती. तो भयानक चेहरा तिच्या जवळ आला होता. नाही, त्यानंतरही काहीतरी झाले होते. दार कोणीतरी धाडदिशी उघडले होते. खोलीत सोनेरी प्रकाश पडला होता. तिच्या मनाचा गोंधळ झाला होता.
सुमती असा ओळखीचा आवाज आला होता. डॉक्टर देव. सुमतीने एकदम वळून पाहण्याचा प्रयत्न केला, पण इच्छा मनातच राहिली. शरीराचे स्नायू आज्ञा मानायलाच तयार नव्हते. शरीरातले सारे त्राणच गेल्यासारखे तिला वाटत होते. नकळत तोंडून कढण्यासारखा आवाज निघाला होता. खुर्ची मागे सरल्याचा आवाज झाला आणि तिला डॉक्टरांचा चेहरा दिसला. कॉट शेजारी उभे राहून ते काळजीने तिच्याकडे पाहत होते. पण ते एकटेच नव्हते. त्यांच्या शेजारी आणखी दोघे उभे होते. दोन्ही चेहरे तिच्या ओळखीचे नव्हते. अशा परक्या पुरुषांसमोर आपण कशा अवस्थेत आहोत हे ध्यानात येताच तिला एकदम संकोच वाटला. पण डॉक्टरांशेजारीच उभ्या असलेल्या गृहस्थांच्या चेहऱ्यावर तिची नजर खिळली. मात्र तिच्या मनातला संकोच कोठच्या कोठे विरघळून गेला. तो चेहरा एखाद्या जीवाभावाच्या अत्यंत जवळच्या मित्रासारखा वाटत होता. तिच्यावर खिळलेले डोळे तेजस्वी होते, गडद रंगाचे होते. धारदार नाकाखाली रुंद जिवणी होती आणि ते ओठ आता एका अस्फुट हास्यात अलग झाले होते. नकळत तिच्याही चेहऱ्यावर एक हास्य सावकाश सावकाश आकारले गेले. सुमती, आता बरे वाटते ना? त्या गृहस्थांनी विचारले. किती विलक्षण आवाज! केवळ 4 शब्दातच मनाला इतकी शांती देण्याची शक्ती असू शकेल यावर तिचा विश्वासच बसला नसता. पण पाहता पाहता तिच्या मनातली गुंतागुंत नाहीशी होत होती. त्याखेरीज एक वेगळी सुरक्षिततेची भावना मनात येत होती. आता असे गृहस्थ डॉक्टरांबरोबर असताना तिला कशाचेही, अगदी कशाचेही भय नव्हते. इतर वेळी रात्रीतल्या प्रसंगांच्या नुसत्या आठवणींनीही तिचा मेंदू करपून गेला असता. पण आता ती त्याचा क्रमवार समतोल बुद्धीने विचार करू शकत होती. डॉक्टरांबरोबरचे ते गृहस्थ केव्हा गेले ते तिला समजलेच नाही. पण फुल दृष्टीआड झाल्यावरही त्याचा सुगंध बराच वेळ हवेत दरवळत राहतो. तशी त्याच्या जवळकीची एक ओझरती छाया त्या खोलीत कायम वावरत होती. मनाला असे वाटत होते की हे, तिला मागहून कळले की त्यांचे नाव समर्थ होते. हे समर्थ आता प्रत्यक्ष डोळ्यांसमोर दिसत नसले तरी जवळपासच कुठेतरी आहेत. वेळ पडलीच तर त्या क्षणी हजर होतील, आपल्या मदतीस येतील. भिण्याचे काही कारण नाही. तिच्या नकळत तिच्या मनाची शक्ती वाढत होती. या प्रतिक्रियेत सुमती काही अपवादात्मक नव्हती. लोहचुंबक जवळ आला की लोहाच्या कणांची आपोआप पुनर्रचना व्हावी आणि तीच कर्षुकीय शक्ती लोहातही काही प्रमाणात का होईना साठवली जावी, तसाच हा प्रकार होता. समर्थांचा काही क्षणांचा सहवासही मनावर असा कायमचा परिणाम करून जात असे. डॉक्टरांनीच तिच्यासाठी कॉफी बनवली. कॉफीबरोबर एक कसलीशी गोळीही दिली. मग ते मावशींची व्यवस्था करण्यात गुंतले होते. बाहेर जाऊन त्यांनी 2-3 ठिकाणी फोन केले. जरा वेळाने दाराशी एक ॲम्ब्युलन्स आली. मावशी पलीकडच्या खोलीत होत्या, पण सुमती तिकडे गेलीच नव्हती. दोघांनी स्ट्रेचवरून मावशींना नेले. तेव्हाच काय ते तिने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांचा तो रिकामा निर्विकार चेहरा पाहताच मात्र सुमतीला एकदम रडूच कोसळले. आत्तापर्यंत कशाने जाणवले नसेल ते त्या एका दर्शनाने जाणवले की आयुष्य आता पूर्वीसारखे परत कधीही होणार नाही. गेले 2 दिवस ज्या काही विपरीत घटना घडल्या होत्या त्यांनी तिच्या आयुष्याला कलाटणी दिली होती. आयुष्याचे 2 भाग केले होते. काहीही झाले तरी आता पूर्वीचे दिवस आणि पूर्वीचे संबंध कायमचे नष्ट झाले होते. मावशींची व्यवस्था झाल्यावर डॉक्टर सुमतीला घेऊन आपल्या घरी गेले होते. बाहेरच्या दाराला कुलूप घालताना सुमतीला या खानावळीत तिने अनुभवलेले बरे वाईट दिवस आठवले. मनात किंचितचा खेद होता, पण फारसा विषाद नव्हता. अशी एक भावना होती की जे होत आहे ते आपल्या बऱ्यासाठीच होत आहे. तिने खानावळीकडे पाठ फिरवली. डॉक्टरांची पत्नी घरी होती. रात्री तिला काळजी वाटली होती, पण सकाळी डॉक्टरांनी घरी निरोप पाठवला होता की सगळे व्यवस्थित आहे, काळजीचे काहीही कारण नाही. सुमतीला ते एखाद्या मोठ्या रोगातून उठल्यासारखी वागवत होते. एक स्वतंत्र खोली, निजून राहण्याचा हुकूम, अगदी हलका आहार. तिच्या अपेक्षेप्रमाणे रात्री 9 नंतर डॉक्टर तिच्या खोलीत आले. त्यांनाही झोप येत नव्हती आणि मग खोलीत कधी खुर्चीवर बसून, कधी खिडकीपाशी उभे राहून, कधी एरझारा घालत डॉक्टरांनी सुमतीला सर्व काही सांगितले. रघुच्या मृत्यूपासून ते तो
खानावळीत पुन्हा हजर होईपर्यंत सर्व काही, तो कोण होता, कसा आला, का आला, अगदी सर्व काही. सुमतीला भीती वाटली ती व्यक्तिगत कारणासाठी नाही, तर सर्व मानव जातीवरच जे संकट येऊ पाहत होते त्यासाठी होती. हे समर्थ मोठे विलक्षण गृहस्थ आहेत, नाही? ती शेवटी म्हणाली. विलक्षण? ते जरा हसत म्हणाले. मी तो शब्द वापरणार नाही. मी त्यांना असामान्यच म्हणेन. मागे एकदा मला त्यांचा अनुभव आला होता, पण या खेपेस मी त्यांना जास्त जवळून पाहत आहे. त्यांचे वर्णन करायला मला शब्दच सापडत नाहीत सुमती. मग आता ते पुढे काय करणार आहेत? डॉक्टरांची नजर खिडकीबाहेर पसरत गेलेल्या काळ्या रात्रीत कोठेतरी गुंतली आहे. ते व तो आप्पा आता बाहेर असतील. त्यांनी एक मोठा उसासा सोडला. मला त्यांच्याबरोबर जायला फार आवडले असते, पण माझे वय आणि तुमची दोघींची जबाबदारी होतीच. डॉक्टर, ते काय करणार आहेत यावर काहीतरी बोलले का? सुमती, ते काही सांगतात, पण सर्वच शब्दांचा अर्थ लागतो असे नाही. सध्या रघु गुहेबाहेर पडणार आहे असे समर्थ म्हणाले होते. या शब्दांचा काय अर्थ करायचा मला माहीत नाही. मावशींबद्दलही ते म्हणाले होते, परत आल्यावर त्यांच्याकडे पाहीन. ते काय करणार आहेत किंवा करू शकणार आहेत ते मला कळत नाही. आमच्या शास्त्राप्रमाणे मावशींच्यात आता यापुढे कोणताही बदल किंवा सुधारणा शक्य नाही. बिचाऱ्या मावशी, सुमती खऱ्या खेदाने म्हणाली. बिचाऱ्या मावशी? डॉक्टर तिच्याकडे गरकन वळले. सुमती, तू त्यांची कीव करतेस. अगं देवाचे आभार मान की त्या या अवस्थेत तरी आपल्यात राहिल्यात. तुला कल्पना नाही त्यांचे काय झाले असते ते. सुमतीला पुरेपूर कल्पना होती. त्या सकाळी मावशी देवाचे नाव घेत नव्हत्या त्या क्षणापासूनच तिला कल्पना आली होती. ती व डॉक्टर दोघेही गप्प बसले होते. पुढे बोलण्यासारखे काही राहिलेच नव्हते. समर्थ आणि आप्पा यांच्याबद्दलचा डॉक्टरांचा अंदाज अगदी खरा होता. 12लाच त्या दोघांनी खानावळ सोडली होती. बंगल्यावर आल्यावर समर्थांनी राहुलला फोन करून त्यांची गाडी मागवून घेतली होती. बराच दूरचा प्रवास आहे एवढे सूचित केले होते. गाडी तपासून राहुलने अर्ध्या तासाच्या आतच पाठवून दिली होती. दुपारी 4च्या सुमारास दोघेही निघाले होते. हायवे 6वर कोठेतरी मावशींनी रघुला सोडले होते एवढीच आप्पाला व समर्थांना माहिती होती. त्या पुढचा तपास ते कसा करणार आहेत याची आप्पालाही कल्पना नव्हती. गाडीत त्या दोघांशिवाय इतर कोणीच नव्हते. दुपारी 4 पासून ते रात्री 9:30 पर्यंत गाडी सरळ वाट कापीत चालली होती. मधून मधून आप्पा समर्थांकडे आश्चर्याने पाहत होता. शेवटी त्याला राहावलेच नाही. समर्थ, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त काहीतरी माहिती आहे. ते जरासे हसले. तुझे म्हणणे अर्धवट खरे आहे आप्पा. आता मला तुझ्या एवढीच माहिती आहे, पण लवकरच त्यात भर पडणार आहे. हो, आणि ती कशी? का ते विचारायला हरकत आहे? आप्पा म्हणाला. हरकत कसली आप्पा? सकाळी मी म्हटले होते ना की रघु एवढ्यात तिथून हलणार नाही. हो, मला आठवतं. म्हणाला होतात खरे, पण त्याचा अर्थ मला समजला नाही. आप्पा, काही वेळा एकच माणूस सर्व कामे करू शकत नाही. निदान हवी तितकी लवकर करू शकत नाही. अशावेळी बाहेरची मदत घ्यावी लागते. अगदी नाईलाजाने होतो तेव्हाच हे करावे लागते. म्हणजे तुम्ही आता तशी मदत घेतली आहे? हो. कोण? केशवरावांची माणसे? नाही, त्यांना काहीच समजणार नाही. हे जरा वेगळ्या प्रकारचे आहे. मला नाही वाटत तुझ्या पाहण्यात आजवर हा प्रकार आला आहे. आप्पा काहीच बोलला नाही. समर्थच जरा वेळाने म्हणाले. आप्पा, तू माझ्याबरोबर अनेक तपासांवर आलेला आहेस. अनेक वेळा काही अमानवी आणि अतिंद्रिय शक्तींशी आपली गाठ पडली आहे. वेळोवेळी मी त्या संबंधात तुला शक्य तेवढी माहिती सांगत आलो आहे. या शक्तींना चांगली किंवा वाईट
अशी नावे आपण आपल्या सोयी करता लावतो, पण हे गुणधर्म मानव विशिष्ट आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचा त्यांच्याशी संबंध नाही. त्यांची पातळीही वेगळी आहे, त्यांचे नियमही वेगळे आहेत आप्पा. तरीही शेवटी त्याही आपल्याच्या अवकाशात वावरत असतात. सर्वसाधारणपणे त्यांची आपल्याला जाणीव होत नाही, पण त्यातल्या काही कला अवगत असल्या तर त्यांच्याशी संपर्क साधता येतो. मला आता त्यांच्या मदतीची आवश्यकता 2 कारणांसाठी होती. एकतर हा रघु त्यांच्याच पातळीवरचा आहे. रघुची जाणीव त्यांना आणि त्यांनाच फक्त होऊ शकते हे एक, आणि त्याला अटकाव करायचा झाला तर त्याचीच मदत उपयोगी पडण्यासारखी होती, आणि हे आत्ता झाले आहे. पण कसे? आप्पा जरा नवलाने म्हणाला. प्राणी जगातले उदाहरण घ्यायचे झाले तर रघु हा एक लांडगा आहे. तो एका गुहेत दडी मारून बसला आहे आणि त्याला आतच डांबून ठेवण्यासाठी गुहेच्या दाराबाहेर इमाणी आणि हिंस्र शिकारी कुत्र्यांचे एक कडे उभे केले. ते आत जाणार नाहीत, पण ते त्याला बाहेरही येऊ देणार नाहीत. ओ, आणि तुम्हाला ही जागा कशी सापडणार? वरचीच उपमा आणखी जरा ताणली तर तुझ्या ध्यानात येईल. हे शिकारी कुत्रे घशातल्या घशात गुरगुर करीत असतात. त्यांच्या त्या आवाजावरून कोणालाही ती जागा सहज सापडेल. आणि मग जरासे हसत समर्थ पुढे म्हणाले, अप्पा, अर्थात ही उपमा शब्दशः घ्यायची नाही बरे का. प्रत्यक्षात तिथे डोळ्यांना काहीच दिसणार नाही, पण मी तुला अनेक वेळा सांगितले आहे की माझा मेंदू अत्यंत संवेदनाक्षम आहे. या शक्तींचा उत्सर्ग मला फार लवकर जाणवतो. मला ती जागा अचूक सापडेल. रस्त्याच्या डाव्या हाताला हिरव्या डोंगराची एक ओळ लागली आणि समर्थांनी गाडीचा वेग एकदम कमी केला. गाडी जेमतेम 10 मैल वेगाने पुढे सरकत होती. समर्थांचे डोळे समोरच्या रस्त्यावर होते, पण त्यांचे खरे लक्ष दुसरीकडेच कुठेतरी होते. एखादा जुना प्रसंग आठवताना माणसाचा चेहरा जसा होतो तसा त्यांचा चेहरा झाला होता. मध्येच एकदा त्यांनी गाडी पार थांबवली. स्टिअरिंगवर हात ठेवून त्यांनी डोळे मिटले व ते अशाच एकाग्र अवस्थेत काही क्षण बसून राहिले. त्यांना सूचना येणार होती. ती कोणत्या रूपात यायची आप्पाला कल्पना नव्हती, पण हे प्रसंग त्याच्या परिचयाचे होते. त्याला माहीत होते की एवढ्यातच केव्हा तरी समर्थ आणि त्यांच्या मागोमाग तो ही रोजच्या जगाची लक्ष्मण रेषा ओलांडतील आणि एका अगदी नव्या आणि कदाचित अनोख्या धोक्याच्या सृष्टीत पाऊल टाकतील. लक्षात राहू नये इतके वेळा हे झाले होते. कधी झगझगणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात, कधी अंधाऱ्या माळ्यावर, कधी ओसाड माळ रानावर, तर कधी एखाद्या रिकाम्या बंगल्याच्या आसपास. ते असे बिंदू होते की जिथे रोजचे जग दुसऱ्याच कशाला तरी स्पर्श करीत होते. माध्यम बदलले की प्रकाशाचा मार्ग बदलावा तसे जाणीवांचे रूप बदलत होते. पुढे काय असेल याची कल्पना सुद्धा अशक्य होती. विविधता होती, पण ती रम्य नव्हती, भयानक होती. पण त्याला वाटले या सर्व प्रसंगातून एक अपरिहार्यतेचा धागा ओवलेला आहे. समर्थांनी जेव्हा गाडी थांबवली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले नाही. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहताच त्याला समजले की ती वेळ आता आली आहे आणि शरीरावरून एक फार जुनी आणि परिचित शहार सरसरत गेली. इथेच कुठेतरी आप्पाने हलकेच विचारले. होय, इथेच कुठेतरी, समर्थ म्हणाले आणि गाडीतून खाली उतरले. त्यांच्या भोवती अंधारी रात्र पसरत गेली होती. रस्ता सिमेंटचा होता. त्याची पांढरशुभ्र रेषा नागमोडे वळणे घेत दूरवर गेलेली दिसत होती. माणसाच्या आगमनाची ती खूण होती. पण रस्ता सोडला की ही खूण दृष्टीआड होत होती. रस्त्यालगतची झाडे खुरटी होती. धुळेने आणि पेट्रोलच्या धुराने त्यांची वाढ थांबली होती. पण त्यांच्या मागे खरी झाडी होती. पायाखाली मधूनच कातळ येत होता, मधूनच गवत येत होते. रस्ता असा नव्हताच, पण समर्थांची पावले अचूक पडत होती. त्यांना कसा संदेश मिळत होता हे आप्पाला माहीत नव्हते व त्यात फार खोलात शिरायची त्याची इच्छाही नव्हती. समर्थांनी घेतलेला मार्ग सर्वात जवळचा असेल, पण तितकाच कठीणही होता. त्यात कठीण चढ होते, निसरड्या उतरणी होत्या, काटेरी जाळ्या होत्या. एक लहानसाच पण अतिशय गार पाण्याचा ओढाही होता. पूर्वी एकदा रघु या मार्गाने गेला होता. आप्पाने स्वतःशी विचार केला, पण रघु वेडा होता.
शारीरिक इजा, जखमांची त्याला जाणीव नव्हती. समर्थ शेवटी थांबले तेव्हा आप्पा धापा टाकीत होता. आपण कोठे आहोत, सभोवती काय आहे हे पाहण्याची सुद्धा त्याला शुद्ध नव्हती. काही वेळाने दम परत आला. तेव्हा त्या चारही बाजूंनी पायाची आठवण झाली. ते एका उंच जागी उभे होते आणि जमीन पायाखाली उतरत गेली होती. ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात देखाव्याला एक खास भयामपणा आला होता. जंगलातून अशा हजारो ओसाड जागा पसरल्या असतील. आप्पाला वाटले ही जागा त्याच्या नजरेला कोणत्याही प्रकारे वेगळी वाटत नव्हती. आप्पा, समर्थ हलकेच म्हणाले व त्यांनी त्याचा हात हाती घेतला. हा स्पर्श नेहमीपेक्षा वेगळा होता, चैतन्यमयी होता. शरीरात एखादी नवी शक्ती खेळायला लागल्याचा भास झाला. दृष्टीला एक नवी धार आली. आप्पाला सर्व खुणा माहीत होत्या. समर्थांच्या प्रयोगात अनेक वेळा त्याला हा अनुभव आला होता. फारच थोड्या वेळा त्याने त्यात स्वेच्छेने भाग घेतला होता. आताही त्याचे मन कचरून मागे सरायची खटपट करीत होते. पण उशीर झाला होता. जे व्हायचे ते आधीच झाले होते. सृष्टीवरचे एक अजस्त्र पटल दूर सरकले होते. काही क्षणांपूर्वी ओसाड वाटणारी जागा आता नाना प्रकारच्या अस्तित्वांनी व्यापलेली दिसत होती. आप्पाने स्वतःचे भाग्य समजले की त्याची जाणीव या पातळीच्या खाली गेली नव्हती आणि आसपास वावरणारे कोण आहेत आणि ते कसे दिसतात हे पाहण्याची वेळ त्याच्यावर आली नव्हती. पण ते आसपास आहेत एवढी खात्री मात्र शंकेपलीकडची होती. अशा या चमत्कारिक प्रदेशातून समर्थ आणि त्यांच्या मागोमाग आप्पा असे पुढे निघाले होते. डावी उजवीकडे अजिबात न पाहता आप्पा मान खाली घालून चालला होता. कारण आसपास त्यांची ती गर्दी होती, विशेषतः झाडांवरून. आप्पा, समर्थांच्या आवाजाने तो भानावर आला. तुला इतकी भीती आणि इतके आश्चर्य का वाटते? पृथ्वीवर आजच्या घटकेला 340 कोट माणसे आहेत. या घटकेला असे आपण आज लक्षावधी वर्ष पृथ्वीवर राहत आलो आहोत. आजपर्यंत पृथ्वीवर आपले आयुष्य जगून मग निधन पावलेल्यांची संख्या मोठी असेल याचा कधी विचार तरी केला आहेस का? आणि ते जर या जन्मचक्रातून मुक्त झाले नाहीत, असे फार फार थोडेच भाग्यवान असतात, तर मग ते इथला कण आणि कण व्यापणार नाहीत का? पण आपण काळात क्षणाक्षणाला पुढे सरकत असतो. शेवटी जिवंतपणा म्हणजे काळाशी समन्वय यासारखी जीवनाची दुसरी व्याख्याच नाही. मनुष्य मृत झाला की काळाशी त्याचा संबंध संपतो. प्रवासात मागे राहिलेल्या प्रवाशासारखा तो मागे राहतो. असा प्रत्येक क्षण या लाखो जीवांनी व्यापलेला आहे. एखाद्या दूरवरच्या ध्वनींची कानांना जाणीव व्हावी तशी तुला त्याची फक्त जाणीव होत आहे. तुझा त्यांचा संपर्क येणारच नाही. ते आपापल्या क्षणात बंदिस्त झालेले आहेत, एखाद्या चित्रातल्या आकृतीसारखे. समर्थांना ती निरुपद्रवी चित्रे वाटत असतील, पण आप्पाच्या मनातली भीती अशा शब्दांनी कमी होण्यासारखी नव्हती. काय खरे, काय खोटे, पण वेगळ्या आणि अस्पर्श पातळीतले यांचे सम्यक ज्ञान त्याला उपलब्ध नव्हते. समर्थांचा शब्द धीर देत होता, पण शरीर आपल्या भीतीच्या प्रतिक्रियातून जातच होते. नजर खालीच राहत होती. ती बघ, ती गुहा, समर्थ शेवटी म्हणाले आणि थांबले. आता आप्पाला समोर पाहावेच लागले. प्रकाश खरोखर पुरेसा नव्हता, पण एका हाताच्या कड्याच्या पायथ्याजवळचे ते काळे विवर दाखवण्यास पुरेसा होता. अगदीच हाच देखावा आप्पाने एवढ्यातच, खरं म्हणजे आज पहाटेसच पाहिला होता. आज कितीतरी वेळ मध्ये गेल्यासारखा वाटत होता. गुहा हळूहळू जवळ आली आणि मग मात्र आप्पाची पावले पुढे पडेनातच. कारण गुहेच्या दाराबाहेर 5-7 हातांच्या अंतरावर काही अस्पष्ट आकार एका रिंगणात बसले होते. आधी त्याला वाटले होते की ही वास्तविक, नैसर्गिकच पण कृत्रिम वाटणारी अशी एक खडकाची रांग आहे. पण जवळ आल्या आल्या त्याला समजले की ते खडक तर खासच नाहीत. त्यांना काय म्हणायचे? जमिनीच्या रंगात सहज मिसळून जाणारे, बारीक थरथर लक्षात आली नाही तर निर्जीव वाटणारे मोठे चमत्कारिक आकार. डोळ्यांना चक्कर आल्यासारखी वाटत होती. हे त्याच्या नजरेसाठी नव्हते. मग त्याला आठवले की हे पाहण्याची त्याच्यावर सक्तीही नव्हती. समर्थ, मला हे पाहायचे नाही, तो हलकेच म्हणाला.
समर्थांनी जरा नवलाने त्याच्याकडे पाहिले आणि मग आजवर ते कधी बोलले नव्हते ते शब्द त्यांनी उच्चारले. आप्पा, जरा दमाने घे. हळूहळू तुलाही त्याची सवय व्हायलाच हवी. पुढे कितीतरी दिवस आप्पा या विलक्षण शब्दांचा अर्थ लावायची खटपट करीत होता, पण ती पुढची गोष्ट झाली. समर्थ पुढे व आप्पा मागे असे ते जवळ आले. आधी आप्पाला वाटले होते की गुहेकडे जायला वाटच नाही, पण आता त्यांच्यातून एक अरुंद वाट तयार झाली होती. दोन्ही बाजूंना न पाहता आप्पा समर्थांच्या मागोमाग गेला. गुहेचे काळे दार जवळ आले. आत रघु होता. रघु किंवा रघुच्या रूपात वावरत होते ते, आणि आता आपल्यालाही ते दिसणार आहे, आप्पाला समजले. त्याची नजर एका वेगळ्या पातळीला संवेदनाक्षम झाली होती. गुहेच्या दाराशी समर्थ एक क्षणभरच थांबले असतील, मग त्यांचे खांदे एकदम ताठ झाले आणि ते आत गेले, आणि त्यांच्या मागोमाग आप्पाही आत गेला. दाराच्या आत 2 पावलांवरच समर्थ थांबले होते. त्यांनी हाताच्या स्पर्शाने आप्पाला थांबवले. आतला काळोख संपूर्ण होता, तसाच संपूर्ण निःशब्द होता. लांबी, रुंदी आणि उंची, विस्तार कशाचीच कल्पना येत नव्हती. वारा नव्हता, हवेची हालचाल नव्हती. आत असेल तर ते एखाद्या दगडाच्या पुतळ्यासारखे निश्चल उभे असले पाहिजे. स्वतःच्या शरीराचा वाढत जाणारा ताण आप्पाला जाणवत होता. श्वासही हळूहळू जोराने यायला लागला होता. 1-2 सेकंदात काही झाले नाहीत तर समर्थांचा हात हलकेच खांद्यावर आला. शरीराच्या थरथरणाऱ्या नसा हलके हलके स्थिरावल्या. नजर आता समोर एकाग्र होऊ शकत नव्हती, कारण आता समोर पाहता येण्यासारखे काहीतरी होते. पाठीमागे सर्वत्र अंधारच असल्याने त्याच्या अंतराची कल्पना येत नव्हती, आणि अंतर समजत नव्हते तेव्हा आकारही फसवा होता. लहानच आहे पण जवळ आहे का खूप मोठे आहे पण दूर अंतरावर आहे याचीही काही कल्पना करता येत नव्हती. बारीक लाल रेषांनी बनलेला तो एक चेहरा होता. कदाचित सर्व रेषा तिथे नसतीलही, काही मनाने उभ्या केल्या असतील, पण एकंदरीत तो आकार माणसाच्या चेहऱ्याची कल्पना मनात उभी करत होता. त्याचे डोळे त्या गडद अंधाराला हळूहळू सरावत असतील, कारण समोरच्या रेषा क्षणाक्षणाला अधिक स्पष्ट होत चालल्या होत्या आणि त्याचा स्वभावही अधिक स्पष्ट होत होता. आप्पाला वाटले, इतर वेळी कदाचित हे आपल्याला जाणवले नसते, पण आताच्या त्याच्या प्रभावित अवस्थेत जेव्हा जाणीव नेहमीपेक्षा जास्त तीक्ष्ण होती तेव्हा त्याला त्याचा खरा दुष्टपणा जाणवला. दुष्टपणा संपूर्ण अमानवी होता. नाशाखेरीज इतर कोणत्याही भावनेला जागाच नव्हती. एखाद्या विषारी वायूसारखी ती भावना मनाला गुदमरून टाकत होती. त्याबरोबरच त्यात एका तामसी संतापाची छटा होती. त्याचे कारण आप्पाला सहज समजू शकत होते, कारण तो इथे कोंडला गेला होता. समर्थांनी एकदम टॉर्चचा प्रकाश समोर टाकला. डोळे अगदी दिपवून टाकणारा प्रकाश समोर पडला. आप्पाला आधी 2 सेकंद डोळे मिटूनच घ्यावे लागले, आणि मग त्याची नजर समोर झाली. ती गुहा खरोखरच अवाढव्य असली पाहिजे. टॉर्चचा प्रकाश दूरवर जात नाहीसा होत होता. समोरची बाजू फार खोलवर असली पाहिजे, पण ते आता जास्त महत्त्वाचे नव्हते. टॉर्चच्या प्रकाशात जे मध्येच सापडले होते ते नजर खिळवून टाकणारे होते. सुमतीने याचे अर्धवटच वर्णन केले होते. एक काळसर गुंता, ती म्हणाली होती. ते तर होतेच, पण त्यात आणखीही काहीतरी होते. एकमेकात मिसळणाऱ्या त्या काळसर रेषा एका भीषण प्रेरणेने लवलवत होत्या. एखाद्या बंद जागेत कोंडलेला धूर स्वतःचीच वलयावर वलये वेटाळून घेतो तसे ते वाटत होते. दिसायला नाजूक पण कणाकणात एका संहारक शक्तीचा साक्षात्कार पटत होता. असे वाटत होते की एखाद्या स्प्रिंगसारखी ही वलये आवळली जात आहेत. कोणत्याही क्षणी ताडकन उलगडतील आणि त्यांच्यातून एक जीवघेणा प्रहार होईल. त्या प्रकाशाखाली त्यांच्यात पाहता पाहता बदल होत होता. ते सर्व धागे एकत्र येत होते, साकळत होते, मळकट पांढऱ्या रंगाच्या पदरासारखे एकावर एक पडत होते. त्यांच्यातून एक विलक्षण सूचक आकार तयार होत होता. त्या बाह्य रेषाच मनाचा थरकाप उडवीत होत्या, कारण एक मानवी शरीर समोर साकार होत होते. समर्थ काय म्हणाले होते? कणांच्या कंपनांनी उत्पन्न होणारा द्रव्याचा भास. डोळ्यासमोर ते घडत असतानाही डोळे फसत होते. समोर हात, पाय, चेहरा, डोळे हे अवयव येण्याआधीच त्यांची कल्पना करीत होते. आप्पाला वाटले, डोळ्यांच्या पुराव्याला सर्वजण किती महत्त्व देतात,
पण डोळे तर सर्वात आधी फसतात. मानव खरोखर किती दुर्बल आहे याची त्याला दरवेळी नवी प्रचिती येत होती. समर्थाच्या आवाजाने त्याची तंद्री भंगली. तू रघुचा वेश नाही घेतलास तरी चालण्यासारखे आहे, ते म्हणत होते. आणि त्यांनी आपला हात परत एकदा आप्पाच्या खांद्यावर ठेवला होता. तारेची खुंटी पिरगळली की आवाज वर चढावा तसे आप्पाला वाटले. इतका वेळ त्याचा मेंदू ताणाखालीच होता. नको त्या गोष्टी त्याला दिसत होत्या. आता पीळ आणखी वाढला. नजरेला आणखी स्पष्टता आली. समोरचा अर्धवट आकार पाहता पाहता विरघळला. त्याचे धागे धागे झाले. आप्पाला हा ताण नको होता, सहन होत नव्हता. दात आवळून तो आपल्या जागी उभा राहिला. धागे आणखी पातळ झाले आणि टॉर्चच्या झोतात इकडे तिकडे विखरून गेले. टॉर्चचा प्रकाश चारी बाजूंना फिरला, पण आता काहीच दिसत नव्हते. आसपासच्या अंधारात तो विरघळून गेल्यासारखा वाटत होता, पण तो तिथेच होता. बाहेरची वाट बंद होती हे एक, आणि त्याची धक शरीराला जाणवत होती हे दुसरे. शरीरावरून गरम हवेच्या झळा गेल्यासारखे वाटत होते. नाकालाही कसला तरी कडवट उग्र दर्प जाणवत होता. याचे रूपांतर कशात होणार आहे हेच आप्पाला समजत नव्हते. पण समर्थांनी सर्व विचार आधीच केलेला दिसला. ते फिरले आणि गुहेच्या दाराकडे तोंड करून उभे राहिले. आतल्या अंधारावर गुहेच्या दाराचे वेडेवाकडे वर्तुळ स्वच्छ दिसत होते. समर्थांनी एक हात वर केला. याखेरीज काहीतरी केले असले पाहिजेच, पण ते आप्पाला कळले नाही. त्यांना मी आता बोलावले आहे, समर्थ हलकेच म्हणाले. ते गुहेच्या बाहेर रिंगण करून बसणारे. एकदम आप्पाला दरदरून घाम फुटला. मी बाहेर जाऊ का? तो घोगऱ्या आवाजात म्हणाला. आता ते कसे शक्य आहे? तू याचाच एक भाग झाला आहेस आप्पा. भिवू नकोस आप्पा, आम्ही सर्व आहोत ना. आता तुला बाहेर जाऊ दिले तर त्यालाही वाट मिळेल ना. म्हणजे त्याला? आप्पाला ते समजेना. तुझ्या शरीरातून, समर्थ निर्णायक आवाजात म्हणाले. मग आप्पाला सर्व समजले. इथला झगडा शस्त्रांनी होणार नव्हता. किंबहुना शस्त्रे होती, ती रूढ अर्थाने शस्त्रे नव्हती. हे सर्व मानसिक पातळीवर होणार होते. आणि आता त्याच्या मनावरचे कवच उतरले की तो या साखळीतला कच्चा दुवा झाला असता. तिथे साखळी तुटली असती आणि त्याच्या शरीरात तो तामसिक काळा अंधार कणाकणाने झिरपत शिरला असता. नको, त्या अस्पष्ट वर्तुळाकार त्यांचे आकार एकामागून एक असे उमटत होते आणि आतल्या काळोखात मिसळत होते. कितीही इच्छा झाली की डोळे मिटून घ्यावे तरी नजर तिथून हलतच नव्हती. किती सूचक, किती भयानक आकार. असे काही रात्री एकट्याला दिसले तर माणूस किंचाळत उठतो. त्यांची रांगच्या रांग आत येत होती. काही वेळा लालसर डोळे चमकल्यासारखे वाटत, काही वेळा पांढरे शुभ्र दात विचकल्यासारखे वाटत, काही वेळा एखादा टणक पदार्थ खळखळत गुहेच्या खडकावर आपटल्यासारखा आवाज येई. हेही द्रव्याचे आभासच होते का खरोखरीच काहीतरी आत येत होते? माझा हात धर आप्पा, समर्थ म्हणाले. दुसरा हात तिकडे लांब कर. काहीही झाले तरी भिवू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. आपण सर्वजण इथे एका फार मोठ्या सत्कार्यासाठी जमलो आहोत. सर्वजण, रूप काहीही असले तरीही. त्याचा डावा हात समर्थांच्या हातात होता आणि उजवा हात थरथरत त्या काळोखात लांब केला होता. त्या हातात हलकेच काहीतरी येऊन विसावले. काटक्यांसारखी बोटे, थंड थंड टणक, मांस जवळजवळ नसल्यासारखीच. आपण आपले वर्तुळ आता लहान करणार आहोत, समर्थ हलकेच म्हणाले. आणि आप्पाचे दोन्ही हात पुढे ओढले गेले. दोन्ही. समर्थांचा संदेश सर्वांना समजलेला दिसला. त्या सर्वांचे वर्तुळ लहान लहान होत होते आणि त्याच्या मध्यभागी तो असेल. पण म्हणजे आता शेजारचे आणखी जवळ येणार होते. मनातली भीती दूर ठेवायला आप्पाजवळ काही साधनच नव्हते. समर्थ आपल्याला या भयानक प्रसंगातून का नेत आहेत? आपल्या मनाच्या भीतीने चिंधड्या उडवायचा का त्यांचा विचार आहे? मनाचा मूक आक्रोश चालला होता आणि पावले पुढे पडतच होती. कडी आवळली जात होती. उजव्या हातातली बोटे आवळली गेली. पांढरा शुभ्र हात आणखी जवळ आला. नशीब की अंधार इतका होता की अगदी अस्पष्ट दिसत होते. पण जेव्हा अगदी खांद्याला खांदा भिडला तेव्हा ते गुळगुळीत डोके, दातांच्या 2 ओळी आणि छातीच्या फासड्या ते दिसल्याखेरीज कसे राहील? मनाची अवस्था भीतीकडे जात होती.
तोल जायची वेळ आली होती. अगदी शेवटच्या क्षणी मनात एक हलकासा विचार तरंगत आला. तो त्याचा तर खास नव्हता, समर्थांचाही नव्हता, मग शेजारच्याचा. अप्पा, किती घाबरला आहेस? समोर पहा. आता त्याचा चेंदा मेंदा करू आपण. समोर पहा. समोर काय पहा? त्याचे विद्रूप ध्यान. मग अप्पाचा स्वतंत्र विचारच संपला. स्वतःभोवती फिरणाऱ्या एखाद्या झंझावाती तुफानासारखा एक सामुदायिक विचार त्यांच्या साखळीतून फिरत होता. विचारही नाही, त्याच्या खालचे काहीतरी, एक उर्मी, एक प्रेरणा. वाऱ्यावर उचलल्या गेलेल्या कागदाच्या कपट्यासारखे आप्पाचे मन वर वर गेले. वैयक्तिक राग, घृणा, भीती हे सारे पार मागे राहिले. एका दैवी साहसात तो भागीदार झाला होता. मनातले अगदी आतले कप्पे सताड उघडले गेले होते. शरीरातून एक विलक्षण शक्तीचा स्रोत घोंगावत वाहत होता. विजेच्या स्पर्शाखाली सर्व शरीर रोमांचित होऊन उठले होते. त्या अंकुचन पावणाऱ्या वर्तुळात अंधाराचा एक काळा स्तंभ होता. आत सर्वत्र एक सोनेरी प्रकाश पसरला होता. त्यावर हा एकच काळा डाग होता. आप्पाला वर्तुळातले इतर चेहरेही आता दिसत होते, पण आता भीती नव्हती. या असामान्य कामगिरीवर तेही त्याचे भागीदारच होते. आतला खरा आकार शेवटच्या क्षणी उघड झाला. सर्व बाजूंनी त्याची कोंडी झाल्यावर मग खरे हिंस्र स्वरूप उघड झाले. कथा पुराणातून त्याची वर्णने आहेत ती अगदीच काल्पनिक, अतिशयोक्तीची नाहीत, एवढी मात्र आप्पाला खात्री झाली. पण आता सात्विक संतापाखेरीज इतर कोणत्या भावनेला मनात जागाच नव्हती. ते वर्तुळ मध्यभागी मिटले. काळ्या डागातून सोनेरी किरण आरपार गेले. आप्पाला एकच क्षण असा गेला की शरीरात अतीव यातना, अतीव दाह आणि अतीव प्रेरणा एकत्र आल्या होत्या, पण तेही गेले. एकत्रित झालेल्या अमोघ शक्तीचा मार्ग अविरोध होता. काळ्या डागाची जाळी झाली, मग त्याची काळी भुकटी झाली आणि ती जमिनीवर विखुरली. आप्पा आणि समर्थ गाडीत बसले होते. गुहेतला तो कैफ तेव्हाच उतरला होता, पण शरीरातून धुमसत गेलेली ती शक्ती, ती काहीतरी अंश मागे ठेवून गेली असली पाहिजे. कारण आप्पाला थकवा तर वाटतच नव्हता, उलट शरीरात उत्साह भरून राहिल्यासारखा वाटत होता. गुहेतून बाहेर आल्यावर समर्थांनी हातातल्या घड्याळाकडे पाहिले होते. पहाटेचे 5 वाजलेत आप्पा. काय? पहाटेचे 5? म्हणजे आपण इतके तास? आप्पा उत्तरला. तास, मिनिटे आणि सेकंद त्यांना काय अर्थ आहे आप्पा? समर्थ म्हणाले. आसपास सामसूम होती. ते सर्व जिथून आले तिथे गेले असावेत, किंवा आपली नजर पूर्ववत झाली असावी, मग ते दिसणार नाहीत असे आप्पाला वाटले. तो जरासा हसून म्हणाला, समर्थ, या खेपेस मला तुम्ही सगळ्यातच चांगले गोवले होते. आप्पा, बाहेर बाहेर नुसता बघ्यासारखा किती दिवस राहणार? ते हसत म्हणाले. पण आप्पाला ते शब्द तितकेसे आवडले नाहीत. तुम्ही आज पवित्रा बदललेला दिसतो समर्थ. ते माझ्या मनात बरेच दिवस होते. आता रिंगणाबाहेर उभे राहणे पुरे झाले. आत यायची वेळ झाली आहे. समर्थ म्हणाले. पण कशासाठी? आप्पाने प्रश्न केला. मार्तंडची आठवण आहे ना? मी त्यावेळी परत आलो, पण दरवेळी परत येईनच असा भरवसा काय? काम तर पुढे होतच राहिले पाहिजे आप्पा. ते किती सहज बोलत होते, पण आप्पाला केवढा धक्का बसला. समर्थ, भलतेच काही बोलू नका. आहे ते उत्तम आहे. ठीक आहे, ठीक आहे. पण निदान तुला काही प्रकारांची कल्पना तर आली? मंत्रहाटला काय झाले होते? सौ मोने यांच्या खेपेस आपण काय केले होते याची तुला जराशी कल्पना तरी यावी, यासाठीच तर हे. आप्पाला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला होता. समर्थ ज्या मार्गाने त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत होते त्यालाच त्याची तयारी नव्हती. पण त्याचा हा विरोध कितपत टिकाव धरणार याचीही त्याला शंकाच वाटत होती. मात्र त्याला मनापासून वाटत होते की आपली पूर्वीची नाती बदलू नयेत. ती अजस्त्र गाडी परत वळली आणि परत मार्ग आक्रमायला लागली. डॉक्टर देवांच्या घरासमोर गाडी पोहोचली तेव्हा सकाळचे 11 वाजले होते. पहाटेचा आप्पाचा उत्साह आता ओसरला होता. डोळ्यांवर झोपेची विलक्षण झापड आली होती.
गेल्या 2 रात्री त्याने झोपे विना काढल्या होत्या. त्या वेळेपुरते शरीराने ते ओझे स्वीकारले होते, पण आता जोरदार प्रतिक्रिया होत होती. डॉक्टरांना व सुमतीला सर्व काही व्यवस्था झाली, आता कसलीही काळजी करू नका एवढे सांगण्यापुरतीच समर्थांनी गाडी तिथे थांबवली होती. पण ती 2 मिनिटेही आप्पाला डोळे उघडे ठेवता येईनात. 1-2 दिवसात भेटण्याचे कबूल करून समर्थ निघाले व बंगल्यावर आले. राहुलला फोन करून गाडी परत घेऊन जायला ते सांगत असतानाच आप्पाला गाढ झोपसुद्धा लागली होती. त्याने अंगातले कपडेसुद्धा बदलले नव्हते. जवळजवळ 12 तास सलग झोप मिळाली तेव्हा कोठे त्याचे शरीर ताळ्यावर आले. पहाटेचे 3 वाजले होते. मन तरतरीत झाले होते आणि एवढ्यातच घडलेल्या प्रसंगांचे विचार मनात येत होते. 4च्या सुमारास समर्थांच्या हालचालींचा आवाज आला. तेव्हा आप्पा खोलीबाहेर आला. त्याच्याकडे पाहून समर्थ हसले. काय आप्पा, आता कसे काय वाटते? उत्तम, आप्पा म्हणाला. मग कालच्या अनुभवाचा पश्चाताप नाही ना होत? समर्थ विचारत होते. पश्चाताप नाही, पण पुन्हा त्यातून जायची इच्छा नाही समर्थ. ते नुसतेच हसले. संध्याकाळी डॉक्टर, समर्थ, सुमती व आप्पा एकत्र जमले होते. सुमती अजूनही समर्थांकडे विश्वास बसत नसल्यासारखी पाहत होती. तिला आलेला अनुभव तिने सर्वांना सांगितलाच होता. समर्थांच्या सोयीसाठी त्यातला काही भाग 2दा किंवा 3दाही सांगितला होता. ज्या संकटातून सुटण्याची आशाच तिने सोडून दिली होती, त्यातून या समर्थांनी तिला किती सहज सोडवले होते. डॉक्टर देव आणि समर्थ यांच्यात यावर बरीच चर्चा चालली होती. ज्या गोष्टींवर त्यांचा कधीही विश्वास बसला नसता, त्या गोष्टी डॉक्टरांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष घडताना पाहिल्या होत्या. त्यांच्या ज्या शास्त्रांवर श्रद्धा होत्या, त्यांच्या नियमात हे प्रसंग कसे तरी बसवण्याची त्यांची खटपट चाललेली होती. आणि त्यांच्या अनेक विद्ध शंकांना समर्थ शांतपणे, धीर न सोडता अगदी खुलासेवार उत्तरे देत होते. या संबंधात ते पूर्वी एकदा आप्पाला म्हणाले होते. आप्पा, मी जरी कितीही ज्ञानीपणाचा आव आणला तरी माझीही समज शेवटी अर्धवटच आहे. आपण सर्वजणच एक प्रकारच्या अर्धप्रकाशात चाचपडत आहोत. न जाणू एखाद्या नवशिक्याच्या हातालाच काहीतरी मौल्यवान लागेल. संभव तर आहे, एकही संधी दवडता उपयोगी नाही. म्हणून त्यांचे डॉक्टरांसाठी खुलासे. पण आप्पाला खुलाशांची जरुरी नव्हती. आजवर कधीही नव्हता इतका या खेपेस त्याचा अगदी आतवर प्रवेश झाला होता. प्रसंगाच्या अगदी आतल्या गाभ्यापर्यंत सत्प्रवृत्ती आणि दुष्प्रवृत्ती यांची विविध रूपे त्याने पाहिली होती. त्यांच्या रौद्र संघर्षात त्याचीही अस्मिता काही क्षणापुरती भिरभिरत गेली होती. या स्वयंपूर्ण अनुभूतीला आता शब्दांच्या अवडंबराची जोड आवश्यक नव्हती. आणि ही काही शेवटची वेळ नाही, हे तो मनोमन जाणून होता. पुन्हा समर्थांना अशा एखाद्या विचित्र मोहिमेवर जावे लागणारच होते आणि त्यावेळीही तो त्यांच्याबरोबर असणारच होता. शब्द काय कामाचे होते? शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृतीच अधिक बोलकी होती. तेव्हा तो डॉक्टर देव आणि समर्थ यांचा संवाद शांतपणे ऐकत राहिला. समर्थ जेव्हा जायला निघाले तेव्हा सुमतीने मावशींचा विषय काढला. समर्थ, मी तुम्हाला एक विचारू का? ती चाचरत म्हणाली. विचार की. काय? समर्थ, मावशींची अवस्था तुम्हाला माहीतच आहे. किंचित खेदाने त्यांनी नकारार्थी मान हलवली. त्यांच्यात काही सुधारणा होण्याची आशा नाही का? समर्थ, त्या खरोखर सुस्वभावी होत्या. त्यांनी कधी कोणाचे वाईट मनात आणले नाही. त्यांना खरोखर याबद्दल जबाबदार धरता येईल का? सुमती, मी कोणतेही आश्वासन देत नाही. जरा सवड मिळाली की मी मावशींकडे पाहणार आहे. तुझी मदत लागेल. तू तयार आहेस? अगदी वाटेल तेव्हा, वाटेल त्याला मी तयार आहे. ठीक आहे, मी पाहतो. चल अप्पा. मध्यंतरी काही दिवस समर्थ इतर निकडीच्या कामात गुंतले होते. पण मावशींचा विषय ते विसरले नव्हते. त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते तिथे अप्पाला बरोबर घेऊन त्यांनी एक संध्याकाळ काढली सुद्धा होती. मावशींकडे पाहता पाहता अप्पाला
त्यांची विलक्षण कीव आली होती. एका कॉटवर त्या 24 तास पडून असायच्या. स्वतःसाठी काही एक करण्याचा विचार सुद्धा त्यांच्या मनात येत नसावा. किंबहुना विचार ही क्रियाच त्यांच्यापुरती निरर्थक झाली होती. मन किंवा मेंदू असायला हवा तिथे एक पोकळी होती. त्या पोकळीभोवती जड शरीराचे एक कवच होते. हातांनी पापण्या वर केल्या तर डोळे उघडायचे व मग ते तसेच उघडे राहायचे. आतली नजर इतकी भकास होती की पाहणाराचा जीवच गारठून जावा. त्या डोळ्यातली जागा सर्व ओळख पार पुसली गेली होती. एकटेपणाच्या ज्या एका अतिरेकी बिंदूपर्यंत मावशी पोहोचल्या होत्या ते ठिकाण अकल्पनीय होते. तिथे विचार नव्हता, ओळख नव्हती. राग, लोभ, भूक, तहान, आशा, निराशा, आनंद, दुःख, समाधान आणि भीती हे काहीही नव्हते. एक भयानक जागा. अशा या माणूस नसलेल्या व्यक्तीसाठी समर्थ तरी काय करू शकणार आहेत? आप्पाच्या मनात विषादाचा विचार आला. त्या विषयावरची चर्चाही त्याला नकोशी वाटत होती. तो गप्पच बसला. बंगल्यातल्या एका खोलीत समर्थांची काहीतरी तयारी चालली होती, पण ती मावशींसाठी असेल अशी आप्पाला कल्पना आली नाही. एका संध्याकाळी सुमती बंगल्यावर हजर झाली. तिच्या भेटीतही काही विशेष नव्हते, कारण एवढ्यात ती अनेक वेळा येऊन गेली होती. समर्थ अजून आले नाहीत? तिने विचारले. का? ते इथे असणार होते का? आप्पा म्हणाला. हो, ते आणि डॉक्टर गेले आहेत. एवढ्यात येतीलच. ते आणि डॉक्टर नेमके कुठे गेले आहेत? आप्पाने विचारले. मावशींना आणायला. सुमती म्हणाली. मावशींना? एवढे बोलून आप्पा गप्प बसला. हो, समर्थांना काहीतरी करून पाहायचे आहे. ती खोली मावशींसाठी तयार केली होती. त्यांची कॉट सोडली तर खोलीत इतर काहीही नव्हते. अक्षरशः काहीही नव्हते. करड्या रंगाच्या 4 भिंती, त्याच रंगाची तक्तपोशी आणि त्याच रंगाची जमीन. इतर काहीही नाही. अशी ती खोली किती चमत्कारिक वाटेल याची आप्पाला कल्पना नव्हती. त्या खोलीत त्याला एकदम हरवल्यासारखे वाटायला लागले. त्या खोलीत मावशींना ठेवले होते. डॉक्टर व सुमती बंगल्यावरच राहणार होते आणि आत्ता समर्थ इतके दिवस काय करीत होते ते आप्पाला समजले. सुमतीला विचारून विचारून ते मावशींबद्दल संपूर्ण माहिती एकत्र करीत होते. त्यांचा स्वभाव, त्यांच्या लहान सहान आवडीनिवडी, त्यांची मते, त्यांचा दिनक्रम, त्यांचा आजवरचा इतिहास, सर्व काही. हजारो प्रश्न, त्यांची परत छाननी, उलट तपासणी, आडवे उभे संदर्भ, त्यांचे स्वतःचे पूर्ण समाधान झाल्याखेरीज ते कोणताही मुद्दा सोडित नसत. सध्या एवढे पुरे आहे. एका संध्याकाळी ते म्हणाले. आता सुरुवात करायला हरकत नाही. तुम्हाला आता काही सूचना द्यायच्या आहेत. मी आता काय करणार आहे ते सांगतो. मागे मी सांगितलेच आहे की मावशींची विचारशक्ती निकामी झाली आहे. मर्यादेपेक्षा जास्त शक्तीचा परिणाम होऊन त्यांचा मेंदू फ्यूज गेलेल्या दिव्यासारखा जळून गेला आहे. मागे काय शिल्लक राहिले आहे मला माहिती नाही. मी आता पाहणार आहे. पण मला आशा आहे की एका संपूर्ण व्यक्तिमत्वाचा बोजा सावरण्या इतके काहीतरी मजबूत असेल. होय, नवीन व्यक्तिमत्व. तेच मी आता घडवणार आहे. त्यांच्या मेंदूतल्या आठवणींचे, विचारांचे सर्व मार्ग करपून गेले आहेत. ते सर्व नवीन घडवायचे आहेत. एक एक वीट रचून इमारत घडवावी तसा सर्व स्वभाव घडवायचा आहे. जमेल का नाही याची खात्री नाही. प्रयत्न तर अवश्य करणार आहे. इतिहास, आठवणी आणि स्वभाव यांच्यात विसंगती नको. नाहीतर तडा गेल्यासारखी भिंत कोसळेल. सांगायचे आहे ते हे नाही. त्यांना मी एक वेगळी जागृती देणार आहे. जीवनाची आदिशक्ती यांच्यातून संचार करीत असेल. मी मनात घालील तेवढेच विचार आपला ठसा ठेवून जातील. यावेळी इतर कोणताही व्यत्यय नको. आवाजच नाही, तर्कशोभक विचार सुद्धा नकोत. कारण त्यांच्या मनाची ती अवस्था इतकी सेन्सिटिव्ह असणार आहे की आसपासच्या कशाचाही त्याच्यावर तत्काळ आणि कायमचा ठसा उमटेल.
अशा अनेक वेळा जाणीवा देऊन मग एका संध्याकाळी समर्थ त्या खोलीत शिरले. ते केव्हा बाहेर येतील हे त्यांनी सांगितले नव्हते. त्यांना हाक मारण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी सांगितलेले ध्यानात ठेवून तिघेही वागत होते. काही वेळातच त्यांना आसपासचा बदल जाणवला. जवळच एखादा धबधबा किंवा सागर किनारा असला की त्याचा धोधो आवाज जसा कानावर येत असतो तशीच ही जाणीव होती. मनाला त्या अवाढव्य शक्तीचा एका क्षणात साक्ष पटत होती. हा अमोघ शक्तीचा प्रवाह आता मावशींच्या शरीरावरून वाहत होता. भट्टीच्या आचेने घन पदार्थ वितळावा तसे काहीतरी होत होते आणि त्यावर नवे ठसे उमटत होते. अप्पाने जेव्हा जरा विचार केला तेव्हा त्याला हे खरोखर किती कठीण आहे ते समजले. एवढे समर्थच ते करू जाणे. एका बैठकीने काम झाले नाही. 10 वेळा तरी समर्थांना 3-3 तास सतत परिश्रम करावे लागले की त्यांचा चेहरा शांत, विलक्षण, ओढलेला असा दिसायचा. 1-2 दिवसांच्या विश्रांतीनंतरच ते परत त्या खोलीत पाय ठेवायचे. आप्पाला एकदम फार पूर्वीचा प्रसंग आठवला. वेड्या खानविलकरांना समर्थांनी परत याच उपायांनी माणसात आणले होते. ते आवाज आणि ते शब्द. पण एका संध्याकाळी समर्थांचे श्रम यशस्वी झाले. खोलीचे दार उघडले. समर्थ बाहेर आले आणि त्यांच्या मागोमाग मावशीही बाहेर आल्या. महिन्याभरात तर त्या कितीतरी वयस्क झाल्यासारख्या दिसत होत्या. पण त्यांचा चेहरा आता पूर्ववत किंवा जवळजवळ पूर्ववत झाला होता. मावशी, सुमती हॉलमधल्या खुर्चीवरून एकदम उठली. सुमती, वा, आणि डॉक्टर तुम्ही सुद्धा. मावशी हसत म्हणाल्या. आता बरे वाटते ना? डॉक्टरांनी विचारले. हो, खूप आजारी होते ना? मावशी कपाळाला आठ्या घालीत बोलत होत्या. काही गोष्टींची आठवणच गेली बघ, पण आता छान वाटते आहे. त्या मोकळेपणाने हसल्या. सुमतीने समर्थांकडे एकदाच पाहिले आणि ती घाईघाईने खोलीत निघून गेली. मावशींची खानावळ आता परत सुरू झाली आहे. सुमती तर तिथे आहेच. डॉक्टरही आठवड्याकाठी बहुतेक येतातच आणि एखाद्या वेळी तिथे 2 नवीन चेहरे दिसतात, समर्थ आणि आप्पा जोशी. नमस्कार मित्रांनो, मी नागसेन. सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती, समर्थांना हाक. हा या कथेचा शेवटचा भाग होता. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.